हे जे आहे ही मशरूम ऑर्गॅनिक मशरूम फार्मिंग आम्ही करतो इथे. आणि ही मशरूम शेती ही इनडोअर फार्मिंग आहे. म्हणजे ते आपण बाहेर उघड्यावर ओपन स्पेसमध्ये करू शकत नाही. ती आपण हे अशी बंदिस्त जागेमध्येच केली जाते. आणि ह्याचं प्रोडक्शन हे कसं बॅगा भरल्यापासून ते 25 दिवसापासून नंतर लगेच प्रोडक्शन सुरू होतं. योगायोगाने आम्ही गावी शिफ्टिंग केली. मग आता गावी आलोय तर मग असं मला काहीतरी करायचं होतं की जे आपल्याला म्हणजे आरोग्याला पण फायदेशीर असेल. म्हणजे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही आपल्याला म्हणजे त्याच्यातनं भेटलं पाहिजे. हेल्थसाठीही चांगलं पाहिजे आणि मग असं आर्थिक हे पण पाहिजे. त्याच्यामुळे मग हे मशरूम शेती ही सगळ्यात म्हणजे फायदेशीर अशी वाटली मला. फायदेशीरही आहे, आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि फायनान्शियली पण चांगलं आहे. म्हणजे पण आता नवीन ह्यांना जर सुरू करायचं असेल तर समजा एक 500 स्क्वेअर फूट किंवा एक 500-600 स्क्वेअर फूट मध्ये करायचं असेल तर एक 25-30 हजार रुपये तरी लागतील. म्हणजे पूर्ण हे स्ट्रक्चर उभं करायला. म्हणजे जर सगळं विकतच घ्यायचं म्हटलं तर. बटन मशरूमला कंपोस्ट बनवावं लागतं मेन. म्हणजे ते एक किचकट प्रोसेस आहे. लेबर वगैरे भरपूर लागतात. त्याला बंकर म्हणजे भरपूर त्याची प्रोसेस आहे. हे कसं आहे, ह्याला एवढे जास्त हे नाही. म्हणजे रॉ मटेरियल शेतातनं जे मिळतं ते गव्हाचा भुसा किंवा हा सोयाबीनचा भुसा. आणि तो आपण कुठेही स्टोअर करू शकतो. जेव्हा आपल्याला भरायचं तेव्हा आता रोज आपण समजा 10 बॅगा भरतोय तर तेवढाच कोंडा तो तेवढा स्टरलाइज करायचा. तेवढ्याच बॅगा भरून तेवढं स्टरलाइज करून लगेच म्हणजे त्याची प्रोसेस लगेच होते. याला कंपोस्ट वगैरे बनवायला लागत नाही. म्हणजे तुम्ही अगदी आजपासून स्टार्ट करायचं तर आजच्या आज लगेचच तुम्ही बॅगा भरून 25 दिवसानंतर तुमचं प्रोडक्शन पण सुरू होतं. गुणवत्तेचं म्हणजे कसं हे लॅबमधूनच बी आम्हाला आलेलं असते. म्हणजे ते चांगल्या मशरूमचंच कल्चर वापरून ते बी बनवलेलं असते आणि तेच आम्हाला ते सप्लाय केले जाते आणि तेच बी आम्ही वापरतो. त्याच्यामुळे ज्या व्हरायटीचं त्यांनी कल्चर बनवले तीच व्हरायटी आमच्याकडे येणार. आणि जे न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे जी त्या ह्याच्यामध्ये असणार तीच ह्याच्यामध्ये पण. हे बघा, हे आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं हे करतो. म्हणजे ह्याच्या स्टरलायझेशन मध्ये म्हणा किंवा बाकी कुठल्याही ह्याच्यात आम्ही कुठलेही केमिकल वगैरे असं वापरत नाही. तसे आपण कीटकनाशक वगैरे म्हणतो तसं ह्याच्यात काय वापरलेलं नसते. हे पूर्ण ऑर्गॅनिक म्हणजे 100% हे सेंद्रियच आहे. ह्याच्यामध्ये कोंडा पण स्टरलाइज करायला आम्ही स्टीम स्टरलायझेशन वापरतो. त्याच्यामुळे तिथंही काही आम्ही केमिकल वगैरे वापरलेलं नाहीये. म्हणजे विदाऊट केमिकल. कच्चा माल हे बघा, आता हे शेतकरी जे आता सोयाबीन काढलं किंवा गहू काढले की शेतातच ढीक पडलेला असतो. मग ते पेटून देतात म्हणजे असं कोंडा. तर मग आधी आपण त्यांना सांगावं लागतं की बाबा आम्ही घेऊन जातो, तुम्ही काही पेटवू नका वगैरे. की मग जिथे जिथं शेतामध्ये पडलं तिथून मग तो उचलून आणावा लागतो. लोकांना एवढा अवेअरनेस नाही आहे याच्याविषयी. आणि मेन कसं आहे, आता डॉक्टरांचा बघा डाएट प्लॅन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन खा, मटन खा किंवा खाऊ नका किंवा ही फ्रूट खा किंवा ते खाऊ नका असं असतं. त्याच्यामध्ये मशरूमचा उल्लेखच नाहीये. तर कसं आहे, आता ह्याच्यामध्ये ते कंटेंट्स आहेत मशरूम मध्ये की तुमचे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवते. बरोबर. म्हणजे आणि त्याचे आम्ही प्रयोग म्हणजे मी स्वतःवर पण केले किंवा असे आमचे आता रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे आम्ही ते चालू केले. असं तर आहे त्यांना फरक. म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहते, बीपी, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कंट्रोलमध्ये राहतं. परत हार्टसाठी चांगलं आहे, किडनीसाठी चांगलं आहे. म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी मशरूम चांगलं आहे. त्याच्यापुढे आम्ही त्याचं गांडूळ खताचा प्रकल्प आहे आमचं छोटंसं. ते आम्ही सुरू केलेलं आहे. मग ह्याच्या ज्या बॅगा ज्या आपण ह्याच्यातनं काढतो ते आम्ही तिथे शेणाची स्लरी आणि ते बॅगा फोडून त्याचं बेड लावतो. त्याच्यामध्ये कल्चर टाकून ते गांडूळ खताचं सुरू. याचं कसं आहे, आपण आता भाजीपाला वगैरे कसा नेऊन तुम्ही भाजी मार्केटवर बसू शकता, तसं आम्ही हे मशरूम घेऊन नाही बसू शकत. म्हणजे त्याचं काय आहे, एक तर लोकांना इतका अवेअरनेस नाही. लोक प्रत्येक जण येणार, बघणार, जाणार. प्रत्येक जण येणार, हातात घेणार, ते परत असं उलट पालट करून बघणार, ठेवणार. मग त्याची क्वालिटी पण हे खराब होते. आणि दिवसभर ते बाहेर राहिल्यामुळे, उन्हामुळे, हवेमुळे वगैरे ते मग ते ड्राय पण पडतात. त्याच्यामुळे आम्ही कसं शक्यतो ऑर्डर प्रमाणे सप्लाय हे करायचं. म्हणजे काय बाहेर पाठवायचं काय साधी गोष्ट नाही. त्याला प्रोडक्शन पण तसं लागते. आणि मेन ते फ्रेश नाही जाणार, ड्राय करून आपल्याला पाठवायला लागणार. मग ड्राय मध्ये ह्याचं कसं असतं, 10% लेस होतं. तुम्ही 10 किलो ड्राय करणार तेव्हा 1 किलो मशरूम तुमचे तयार होणार. असं आहे. आणि आता बाहेर पाठवायचं तर ते टनानी वगैरेच पाठवलं जातं. 5-10 किलो तर काही कोणी घेणार नाही. त्याच्यामुळे ते सध्या आहे. इथले काही ना मशरूमची अलर्जी असते. शेतातले मशरूम खाल्ले किंवा बटन मशरूम वगैरे खाल्ले, हॉटेलमध्ये खाल्ले तर मग अलर्जी होते, अंगावर रॅशेस वगैरे असे येतात. असे 1-2-3 होते माझ्याकडे. म्हणजे आम्ही जेव्हा विचारलं त्यांना की तुम्ही घेता का मशरूम, खाता का, तर आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आम्ही सांगितले की आम्ही हे ऑर्गॅनिक पद्धतीनं करतोय, तुम्ही एकदा खाऊन बघा. तर हे खाल्ल्यानंतर त्यांना जे शेतातले किंवा बटन मशरूम खाल्ल्यावर जो त्रास होत होता
तो त्रास हे मशरूम खाल्यावर नाही झाला त्यांना. ओके ओके. म्हणजे हे कसं पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ह्याच्यात केमिकलचा वगैरे काही बेस नाही आहे आणि पूर्ण म्हणजे आम्ही काळजी घेतो तशी तेवढी, ह्याच्यात काही इन्फेक्शन नाही किंवा असं. कारण आपण आता आम्ही जे हार्वेस्ट केल्यानंतर पॅकिंग सरळ तुमच्या हातातच येतं, त्याला मध्ये तिसऱ्या व्यक्तीचा कुणाचा हात लागत नाही. बरोबर. म्हणजे त्याला इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. तसंच बॅगा वगैरे आमचं सगळं फार्म आम्ही व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, त्याच्यामुळे ते इन्फेक्शन तुम्हाला कुठेच दिसणार नाही. म्हणजे एकही बॅग, आता आमच्या एवढ्या बॅगा आहेत तर एकही बॅग तुम्हाला डॅमेज किंवा अशी काही कंटॅमिनेशन आलेले दिसणार नाही. जे मशरूम मध्ये तुम्हाला बघायला मिळते ते तुम्हाला कुठल्या दुसऱ्या एका भाजीमध्ये एवढे सगळे नाही भेटत. बरोबर आहे, बरोबर बोललात. आता प्रोटीन्स वगैरे आता मटन चिकन मध्ये वगैरे भेटते सोडा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला डी विटॅमिन भेटणार नाही. आता ह्याच्यामध्ये बी विटॅमिन मधलं पण B12 ह्याच्यामध्ये जास्त आहे, डी विटॅमिन आहे. आता डी विटॅमिन तर भरपूर आहे ह्याच्यामध्ये. आणि हे जर जेव्हा आम्ही हे सनलाईट मध्ये ड्राय करतो तेव्हा परत त्याची मात्रा वाढते डी विटॅमिनची. बरोबर. कारण ते सनलाईट मधलं डी विटॅमिन ऑब्झर्व करतं, त्याच्यामुळे त्याची मात्रा वाढते. ऑलरेडी त्याच्यात असतं आणि ते सनलाईट मध्ये ड्राय केल्यामुळे अजून वाढते त्याची मात्रा. ओके. असं मग हाडांसाठी हे चांगलं आहे. पण आता बघा, आता हाडांचे पण हाड कमकुवत म्हणजे अशी ठिसूळ बनणे म्हणा किंवा हाडांचं बरेच आता आजार लोकांना 50 व्हायच्या आधीच म्हणजे सुरू होतात. बरोबर. तर मग आता हे जर रेग्युलर आहारात आपल्या तर डी विटॅमिन मिळणार. आता ते तुम्ही जे खाताय ते तुमच्या शरीराला मिळणारच आहे ना. बरोबर. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रणजित आणि आपण पाहतात चावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच युट्यूब पॉडकास्ट चॅनलवरनं अनेक लोकांच्या नवनवीन विचारांवरती आधारित अशा पॉडकास्ट घेतोय. आपण आतापर्यंत अशा कित्येक लोकांचे व्यवसाय बघितलेले आहेत की ज्या व्यवसायामधनं आपल्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठी भेटलेले. त्यातल्या त्यात मुळात समोरनं माहिती देणारी जी कोणी व्यक्ती येते ती देखील आपल्याला इतकी छान अशी माहिती देते की जेणेकरून आपल्या या व्यवसायामध्ये जे कोणी नवीन व्यक्ती येणार असतील त्यांना भरभरून सगळी माहिती भेटते. बरोबर. मंडळी आज आपण अशा एका व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जो व्यवसाय तसा पाहायला गेलं आपल्या भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सगळीकडे केला जातो. पण मूळ मुद्दा असा आहे की आपल्या इकडचे डॉक्टर म्हणा किंवा इतरत्र संस्था म्हणा यातून या व्यवसायाचा प्रचार केला जात नाही. अगर ही वस्तू नेमकी काय आणि ती कन्झ्युम केल्याने नेमकं काय होतं याचे फायदे आणि तोटे सांगण्यासाठी म्हणून कोणीच समोर येत नाही. सो मंडळी आज आपण महत्वाचा मुद्दा घेतोय तो म्हणजे सेंद्रिय मशरूम शेती. अर्थात आपण हे सगळं सांगण्यासाठी तेवढे पूरक नाहीये आणि त्याचसाठी म्हणून आपल्या या आजच्या पॉडकास्टला आपल्या सगळ्यांना व्यवस्थित अशी माहिती देण्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहोत गीता मॅडम यांना. मॅडम नमस्ते. नमस्ते मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं संपूर्ण नाव, तुमचा हा व्यवसाय काय आहे आणि तुमचा व्यवसाय नेमकासा कुठं आहे याबद्दल थोडक्यात जरा माहिती द्या. माझं नाव गीता शंकर चव्हाण. मी इथं मुंबईवाडी मेन रोड कोल्हापूर रोडला आमचा हा व्यवसाय आहे, आतमध्ये शेतामध्ये. तर हे जे आहे ही मशरूम ऑर्गॅनिक मशरूम फार्मिंग आम्ही करतो इथे. आणि ही मशरूम शेती ही इनडोअर फार्मिंग आहे. म्हणजे ते आपण बाहेर उघड्यावर ओपन स्पेसमध्ये करू शकत नाही. ती आपण अशी बंदिस्त जागेमध्येच केली जाते. आणि ह्याचं प्रोडक्शन हे कसं बॅगा भरल्यापासून ते 25 दिवसापासून नंतर लगेच प्रोडक्शन सुरू होतं. ओके. आणि ही आरोग्याला खूप म्हणजे उपयोगी आहे. मशरूम हे आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन मिनरल वगैरे न्यूट्रिशन व्हॅल्यू ह्याची खूप चांगली आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, विटॅमिन डी विटॅमिन B भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आरोग्याला म्हणजे हे चांगलं आहे. ओके. मॅडम, मला हे तुम्हाला विचारायचं आहे की हाच व्यवसाय का करावा याची तुम्हाला माहिती कुठून भेटली? आणि दुसरं म्हणजे ऑब्व्हियसली आता प्रत्येकजण कुठल्याही व्यवसायामध्ये येतात तर त्या व्यवसायाची माहिती घेऊन किंवा ते सगळं शिकून वगैरे येतात. तर मला थोडक्यात जराशी माहिती द्याल का की बाबा तुम्ही याची सुरुवात कशी केली नेमकी? मी म्हणजे नेटवर असंच ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी अशी माहिती काढत असताना मला हे मशरूमचं म्हणजे दिसलं. तर मग त्याच्यानंतर मी त्याची पूर्ण माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर म्हणजे ते शरीराला किती उपयोगी आहे ह्याच्या आधी म्हणजे मी जोपर्यंत सर्च केलं नव्हतं तोपर्यंत मी मशरूम कधी खाल्लं पण नव्हतं. म्हणजे एवढं माहितीच नव्हतं, म्हणजे मला स्वतःला पण माहिती नव्हतं. पण जेव्हा ते मला कळलं तेव्हा जेव्हा मी त्याची पूर्ण सर्च केलं युट्यूबला वगैरे, त्याचे व्हिडिओज वगैरे पाहिले तर त्याच्यामध्ये हे आरोग्याला किती फायदेशीर आहे हे मला कळलं. त्याच्यानंतर मग मी याचं ट्रेनिंग घेऊन घेतलं. म्हणजे 2017ला मी ट्रेनिंग घेतलं, तेव्हा मी मुंबईला होतो राहायला. ओके. आणि मग तिथं मी आमच्या बाल्कनीमध्ये म्हणजे छोटंच आमच्या घरच्या पुरतं असं मी सुरू केलं होतं. ओके. म्हणजे तेव्हा जे तुम्ही एक छोट्यामध्ये सुरुवात केली होती ते आज आम्हाला इतकं मोठं सगळं काय दिसतंय म्हणायचं. मग योगायोगाने आम्ही गावी शिफ्टिंग केली
बरं, मग आता बरं. गावी आलोय तर मग असं मला काहीतरी करायचं होतं की जे आपल्याला म्हणजे आरोग्याला पण फायदेशीर असेल, म्हणजे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही बरोबर, बरोबर. आपल्याला म्हणजे त्याच्यातनं भेटलं पाहिजे. ओके, हेल्थसाठी चांगलं पाहिजे आणि मग असं आर्थिक हे पण पाहिजे. त्याच्यामुळे हम्म, मग हे मशरूम शेती ही सगळ्यात म्हणजे फायदेशीर अशी वाटली मला. फायदेशीरही आहे, आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि फायनान्शियली पण चांगलं आहे म्हणजे ओके ह्याच्यामध्ये. ओके ओके. मॅडम, मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेसला शिकल्यानंतर ही गोष्ट सुरू केली, तर तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली होती त्यावेळेसला सुरुवातीचं तुमची गुंतवणूक होती ती या व्यवसायामध्ये? आता हे कसं गुंतवणूक म्हणजे असे ज्याच्या त्याच्या, आता आपलं कसं हे सेट आम्हाला रेडी होतं, बरोबर. म्हणजे इथं मला त्याची इन्व्हेस्टमेंट करावी लागली नाही. हम्म, आता हे प्लस ह्याला जे रॉ मटेरियल लागतं ते काय आपल्या शेतातूनच जे निघतं त्याच्यातूनच ओके, तेच ओके. घेतोय आम्ही. ओके. त्याच्यासाठी म्हणजे फक्त काय लेबर चार्ज तेवढंच काय हे. हम्म, बाकी आता ह्याला हे जे हँगर बनवले, ह्याला जे आम्ही हे बनवले ना, ते ठिबकच्या वेस्ट गेलेल्या म्हणजे खराब जे उंदरं वगैरे कुरतात अशा ज्या खराब पाईपा होत्या ठिबकच्या, त्याच्यापासून आम्ही ते हँगिंग हे अच्छा, बनवलेलं म्हणजे आहे. हे देखील आपण आपल्याला हा शेतामधूनच भेटलं म्हणायचं. त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे ओके. खूप लो इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे हे मी सुरू केलेलं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तशी काहीच नाही म्हटलं तरी चालेल. तरी एक कारण जर समजा आता पण आता नवीन हा. ह्यांना जर सुरू करायचं असेल तर समजा एक 500 स्क्वेअर फूट किंवा एक 500-600 स्क्वेअर फूट मध्ये करायचं असेल तर एक 25-30 हजार रुपये तरी लागतील, म्हणजे ओके. पूर्ण हे स्ट्रक्चर उभं करायला. ओके, म्हणजे ओके, जर सगळं ओके. विकतच घ्यायचं म्हटलं तर. मॅडम, तुम्ही आता जी सेंद्रिय मशरूम शेती करताय, तर यामध्ये प्रामुख्याने कुठल्या कुठल्या प्रजाती येतात? मुळात मशरूमच्या कुठल्या कुठल्या प्रजाती असतात त्या, आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यातली कुठली प्रजाती करताय नेमकी? मशरूम मध्ये मेन 2 बटन मशरूम आणि ऑयस्टर मशरूम. ओके. मग ऑयस्टर मशरूम मध्ये 5-6 प्रजाती आहेत, म्हणजे तशा भरपूर आहेत पण जे आपल्या ह्याच्यामध्ये करतात त्या. तर बटन मशरूम आम्ही आमच्या ह्या टेम्परेचरला आम्ही करू शकत नाही म्हणजे मग त्याच्यासाठी एसी वगैरे म्हणजे इन्व्हेस्टमेंट खूप असते. ओके. त्याच्यामुळे बटन मशरूम आपल्या ह्याला म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला ते काय होत नाही. म्हणून मग हे कसं, हे आपण फॉगर वगैरे लावून थोडं म्हणजे आतमध्ये आपण कृत्रिमरित्या ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन करू शकतो. ओके. म्हणजे हे ऑयस्टर मशरूमला चालतं. ओके. बटन ओके. मशरूमला तसं चालत नाही. मग ह्या ऑयस्टर मशरूम मध्ये ही आमच्या ही ब्ल्यू व्हरायटी, म्हणजे ह्याचे पिन हे आले, हे आता जसे हे आहेत की नाही, हे ब्ल्यू सारखे दिसतात पण नंतर मोठे झाल्यानंतर ते व्हाईट होतात. ओके. ओके. मग हे आम्ही एकच प्रोडक्शन ह्याचं घेतोय, ब्ल्यू व्हरायटी. ओके. ओके. मॅडम, मी मध्यंतरी ऐकलं होतं की आपण जे बाजारामध्ये जे मशरूम भेटतात आपले बटन मशरूम जे असतात, त्याची प्रोसेस आणि याची प्रोसेस या दोघांमध्ये काय फरक आहे का? बटन मशरूमला कंपोस्ट बनवावं लागतं मेन, म्हणजे ते एक किचकट प्रोसेस आहे. लेबर वगैरे भरपूर लागतात त्याला, बंकर म्हणजे भरपूर त्याचे प्रोसेस आहे. हे कसं आहे, ह्याला एवढे जास्त हे नाही, म्हणजे रॉ मटेरियल शेतातनं जे मिळतं ते गव्हाचा भुसा किंवा हा सोयाबीनचा भुसा, आणि तो आपण कुठेही स्टोअर करू शकतो. जेव्हा आपल्याला भरायचं तेव्हा, आता रोज आपण समजा 10 बॅगा भरतोय तर तेवढाच कोंडा तो तेवढा स्टरलाइज करायचा, तेवढंच बॅगा भरून तेवढं स्टरलाइज करून लगेच म्हणजे त्याची प्रोसेस लगेच होते. याला कंपोस्ट वगैरे बनवायला लागत नाही. म्हणजे तुम्ही अगदी आजपासून स्टार्ट करायचं तर आजच्या आज लगेचच तुम्ही बॅगा भरून 25 दिवसानंतर तुमचं प्रोडक्शन पण सुरू होतं. ओके. ओके. म्हणजे कमी खर्चामध्ये आणि कमी कमी वेळामध्ये आपण हे करू शकतो. आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू बटन मशरूम आणि ह्याची म्हणजे सेमच आहे, असं एवढा काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे ते खूप पौष्टिक किंवा असं काही नाहीये, दोन्हीमध्ये सेम विटॅमिन वगैरे सेमच असतात. ओके. ओके. ते मी मध्यंतरी ऐकलं होतं की बटन मशरूम जे आहे त्याला प्राण्यांची पक्ष्यांची विष्ठा वगैरे वापरतात. ते कोंबडीची सीट, जिप्सम, युरिया वगैरे हे वापरलं जातं त्याच्यामध्ये. ओके. म्हणजे ते कंपोस्ट बनवायला लागतंच, त्याची हीट निर्माण करायला लागते, ते ठराविक टेम्परेचरला ते मेंटेन करावं लागतं, असं आहे ते. मग ह्याच्यामध्ये तसं काही नसतं. हे कसं सरळ आपला हा ताजा म्हणजे कोंडा असा असतो, ह्याला आम्ही स्टीम स्टरलायझेशन करतो. म्हणजे ते ऑर्गॅनिक स्टरलायझेशन, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये याच्यामध्ये केमिकल प्रोसेस पण आहे, पण आम्ही स्टीम स्टरलायझेशन करतो. ओके. ओके. आता तुम्ही ज्या पद्धतीचं मशरूम तुमच्या फार्म मध्ये पिकवताय, तर याला शक्यतो तापमान नेमकं कसं पाहिजे? म्हणजे अति उष्ण पाहिजे की अति थंड? ह्याला कसं 25 ते 28 डिग्री तापमान आणि 80% ह्युमिडिटी लागते. ओके. ओके. 80% म्हणजे 60 to 80% लागते. ओके. ओके. आणि त्या व्यतिरिक्त आता तुम्ही जसं बोललात की तुम्ही फॉगर लावलेत, तर हा फॉगर तुम्ही डेली असं यूज करताच म्हणजे त्यावरती? ते टायमर बसवलेला आहे त्याला, ते ज्या टायमिंगला आम्ही जे सेट केलेलं आहे टाइम, त्या टाइमला ऑटोमॅटिक ते स्टार्ट होतं, बंद होतं. ओके. 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 आणि आणखी एक मला विचारायचं आहे, नॉर्मली आता आपण बऱ्याच फार्म मध्ये वगैरे जातो, तिथं शक्यतो जी काय लागवड केली जाते ही मातीमध्ये केली जाते, तर याचा आणि मातीचा कुठपर्यंत काय संबंध आहे? नाही, ह्याला मातीचा काही संबंधच नाही, ह्याला माती लागतच नाही. कारण ह्याला जे
मटेरियल जे लागतं ते हे भुसा हेच लागतं, माती नाही लागत. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे भुसे जसं गव्हाचं दोन्ही तुम्ही आणि बोललात. भाताचं पण चालू शकतं, पण भाताचं कसं ते लांब लांब असतं आणि मग ते कुट्टी करून घ्या किंवा मग कुट्टी नाही केलं तरी पण भरायला त्रास होतो, तर लांब असतात ना ते. हे कसं तयारच कूट केलेलंच असतं. ओके ओके ओके. मॅडम, महत्वाचा प्रश्न, या प्रकारची शेती करणं ऑब्व्हियसली आता सगळ्यांना ते काय पॉसिबल होत नाही. आता तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलं, तुम्ही व्यवस्थित मध्ये त्यामध्ये हात पक्का केला आणि त्यानंतर केलं, तर आता मला महत्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे की मशरूम फार्मिंग करताना तुम्हाला अडचणी काय काय येतात? मशरूम फार्मिंग करताना अडचणी म्हणजे तशा अशा फारशा काही अडचणी आहेत. कोंडा कसं ज्या सीझन मध्ये आपल्याला जो स्टोअर करायला लागतो, कारण तो आपल्याला इतर वेळेस भेटत नाही, त्यामुळे जेव्हा ते सीझन असतो त्या सीझन मध्येच तो आपल्याला कुठे म्हणजे व्यवस्थित चांगल्या जागी जिथं त्याला मॉइश्चर लागणार नाही, असं वाळवी वगैरे असं काही लागणार नाही अशा ठिकाणी तो स्टोअर करून ठेवायला लागतो. ओके ओके ओके. बाकी तसं काही हे नाही. आणि जरा काळजी घ्यायला लागते, म्हणजे ह्याला कसं औषध वगैरे फवारणी वगैरे काही चालत नाही. म्हणजे तुमचं स्टरलायझेशन व्यवस्थित नाही झालं किंवा असं बाकी काही इन्फेक्शन झालं तर त्याला म्हणजे आता बाकी आपण पिकावर कसं कीटकनाशक म्हणा हे असं मारतो ना, तसं ह्याच्यावर काही फवारणी वगैरे केलेली नसते, फक्त पाणी स्प्रे असतं त्याला दिवसभर. म्हणजे औषध पाणी वगैरे बाकीचं बाहेरचं काही दिलं जात नाही. त्याच्यामुळे काळजी घेऊन म्हणजे व्यवस्थित करावं लागतं. ओके ओके. मॅडम, ज्या वेळेसला आपण मशरूमच्या गुणवत्तेचं परीक्षण करतो तर त्याची काय पद्धत असते का वेगळी? नाही, गुणवत्तेचं म्हणजे कसं हे लॅबमधूनच बी आम्हाला आलेलं असते, म्हणजे ते चांगल्या मशरूमचंच कल्चर वापरून ते बी बनवलेलं असते आणि तेच आम्हाला ते सप्लाय केले जाते आणि तेच बी आम्ही वापरतो. त्याच्यामुळे ज्या व्हरायटीचं त्यांनी कल्चर बनवले तीच व्हरायटी आमच्याकडे येणार आणि जे न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे जी त्या ह्याच्यामध्ये असणार तीच ह्याच्यामध्ये. ओके, म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडे जे काही येतं ते सगळं कंपनीकडनं रेडीमेड येतं, त्यानंतर आपण इथं पिकवायचं असतं. हा, बी स्पॉन मिळतं आम्हाला. स्पॉन आम्ही विकत घेतो, म्हणजे ते पण चांगल्या लॅबमधूनच घेतो अशा. आणि मग ते इथं मग त्याच्यावर भुशावर प्रक्रिया करून ते स्पॉनिंग करून ते बॅगा भरल्या जातात. ओके 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 ओके. मॅडम, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपण मशरूम ज्या वेळेसला करायला ठेवतो, म्हणजे पूर्ण बॅग वगैरे भरून करायला ठेवतो, त्यावेळेसला एक्झॅक्ट तेवढाच वेळ लागतो की मागे पुढे असं कधी होतं? नाही, मागे पुढे होते की आता एकाच दिवशी आपण समजा 10 बॅग भरल्या, मग ते 20 दिवस 15 ते 20 दिवस आम्हाला अशाच ठेवायला लागतात. त्याला काही पाणी वगैरे स्प्रे करत नाही आम्ही, म्हणजे तेवढ्या वेळात. मग त्या वेळेत त्या पूर्ण व्हाईट होतात. मग व्हाईट झाल्यानंतर मग इथं अशा लटकवल्या जातात प्रोडक्शन रूम मध्ये. ओके ओके. आणि मग ते आता 10 बॅग एक दिवशी भरल्या म्हणजे एकच दिवशी त्या 10ही बॅग नाही येत नाही, मागं पुढे होऊ शकतं. ओके ओके. आणि जसं तुम्ही बघतोय की तुम्ही बॅगा भरून ठेवल्यात, तर आता ह्या एका बॅगामध्ये तुम्ही प्रोडक्शनला लावलंय, तर मग एका बॅगेतनं तुम्हाला किती वेळेसला प्रोडक्शन निघतं? एका बॅगेत आम्हाला 3 वेळ घेतो आम्ही शक्यतो. तसं ते काय तुम्ही जितक्या वेळ बॅगा ठेवाल पाणी स्प्रे करत राहाल तसं म्हणजे ते थोडं थोडं येत राहतं. पण कसं 3 वेळेस जरा बऱ्यापैकी येतं, नंतर मग थोडं थोडं असं येतं. मग त्यावेळेस आम्ही ते 3 वेळा घेतल्यानंतर मग. ओके, म्हणजे 25 दिवसांचे 3 पिरियड करायचे, त्यानंतर मग तुम्ही काढून ठेवता? 25 दिवसाचे नाही, 25 दिवसांनी एक पहिलं क्रॉप येतं, नंतर एक अर्धा दिवसांनी दुसरं येतं, परत एक अर्धा दिवसांनी तिसरं येतं. म्हणजे 2 महिन्यात. ओके, 1.5 महिन्यात ते सायकल पूर्ण होते. ओके ओके. मॅडम, आपण आता ज्या विषयावरती बोलतो मशरूम शेती, तर याचा असा काय हंगाम असतो की आपण हे बारमाही करू शकतो? हे आता इंडोर असल्यामुळे आणि आपण टेम्परेचर वगैरे मेंटेन करतो इथे, त्याच्यामुळे हे आपण बारमाही करू शकतो. पण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ह्याचं प्रोडक्शन पावसाळ्यामध्ये वगैरे जास्त येतं. म्हणजे नॅचरली बाहेर ह्युमिडिटी असते, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जरा जास्त. थंडीमध्ये थोडासा जास्त थंडी पडली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ते मग कसं आपल्याला कसं स्किन वगैरे आपली कशी टाईट होते थंडीच्या ह्याच्यात, तसं मग हे मशरूम पण एवढे म्हणजे असं जरा ड्राय झाल्यासारखे असे होतात थंडीच्या दिवसात. आणि उन्हाळ्यामध्ये काय मग जसं तुम्ही टेम्परेचर मेंटेन व्यवस्थित केलं तर मग चांगलंच येतं, नाही मेंटेन केलं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं, ॲक्च्युली हा प्रश्न मला पहिल्यांदा विचारायला पाहिजे होता, पण मी आत्ता विचारतो, सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय? हे बघा, हे आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं हे करतो, म्हणजे ह्याच्या स्टरलायझेशन मध्ये म्हणा किंवा बाकी कुठल्याही ह्याच्यात आम्ही कुठलेही केमिकल वगैरे असं वापरत नाही. जसे आपण कीटकनाशक वगैरे म्हणतो तसं ह्याच्यात काय वापरलेलं नसते. हे पूर्ण ऑर्गॅनिक, म्हणजे 100% हे सेंद्रियच आहे. ह्याच्यामध्ये कोंडा पण स्टरलाइज करायला आम्ही स्टीम स्टरलायझेशन वापरतो, त्याच्यामुळे तिथंही काही आम्ही केमिकल वगैरे वापरलेलं नाहीये. म्हणजे विदाऊट केमिकल मध्ये जी शेती केली जाते ती सेंद्रिय असते. किंवा कीटकनाशक म्हणजे असं ह्याला चालतच नाही, हे बुरशीचा प्रकार असल्यामुळे आपण वापरू शकत नाही. ओके 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 ओके.
परत एकदा तोच प्रश्न विचारतो, कच्चा माल. हा, कच्चा माल हे बघा, आता हे शेतकरी जे आता सोयाबीन काढलं किंवा गहू काढले की शेतातच ढीग पडलेला असतो, मग ते पेटवून देतात म्हणजे असं ओके ओके कोंडा. तर मग आधी आपण त्यांना सांगावं लागतं की बाबा आम्ही घेऊन जातो, तुम्ही काही पेटवू नका वगैरे, किंवा जिथं जिथं शेतामध्ये पडलं तिथून मग तो उचलून आणावा लागतो. म्हणजे आता आपण ग्रामीण भागामध्ये राहतोय म्हणून आपल्याला ते लगेच मग हे आता हे आपल्याला इथं ग्रामीण भागात आहे म्हणून आम्हाला मिळतं म्हणा. आता कोणी सिटीमध्ये वगैरे करत असेल किंवा बाहेर असं तर ज्यांना अवेलेबल तर त्यांना विकत पण मिळतो हा कोंडा. म्हणजे सप्लायर आहेत, हे दुसरा सप्लाय करणारी लोक असतात, तर त्यांच्याकडनं आपण मग ते घेऊ शकतो. ओके ओके मॅडम, मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आपण आता जी मशरूम सेंद्रिय शेती करतोय, तर यातून आपल्या उत्पन्नावरती आणि खर्चावरती त्याचा परिणाम कितपत होतो? आता ह्याचं बघा, जो खर्च जर काढला तर तुम्ही जसं तुमचा फार्म जसा मेंटेन कराल तसा खर्च. आता तुम्ही स्वतःच जर करत असाल तर मग तुमचा खर्च आणि म्हणजे प्रॉफिटमध्ये तुम्हाला जास्त हे दिसेल. तर तुम्ही सगळं प्रत्येक काम जर लेबर लावून करायचं म्हटलं तर मग थोडं मग त्याच्यामध्ये हे तरी पण 50% तरी मार्जिन राहते. 50% मार्जिन राहतं. म्हणजे लेबर चार्ज वगैरे हे आता समजा रेंट, आता तुम्ही कोणी रेंटने घेतला असेल, लाईट बिल येतं, रेंट येतं, स्पॉन्ज लागतं, परत पॅकेजिंगचा खर्च असतो. आता तुम्ही बाहेर मशरूम पाठवता तर ते असं ओपनली नाही पाठवलं, ते पनेट पॅकिंग वगैरे करावं लागतं, मग तो खर्च असतो. म्हणजे हे सगळं जर बाजूला केलं तर नेट प्रॉफिट म्हणजे 50% तर राहते. मॅडम, जसं बाकी इतरत्र आपण बघतो की समजा आपण एखादं शॉप वगैरे टाकलं, त्या शॉपचं जे सर्टिफिकेशन असतं ते आपण शॉप एक लायसन वगैरे करतो. तर आता तुम्ही हे जे फार्म करताय, तर यासाठी तुम्हाला काय सर्टिफिकेशन लागलंय का? नाही, ह्याचं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही ही फार्मिंग चालू, आता शेतातला भाजीपाला तुम्ही विकायला जात नेता किंवा पिकवता, त्याला काय तुम्हाला सर्टिफिकेट लागत नाही. बरोबर. हे फार्मिंग झालं. जोपर्यंत तुम्ही डायरेक्ट मशरूम असे सेल करता तोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेशनची काही गरज नसते. पण ह्याच्यावर जर प्रक्रिया केली, म्हणजे ह्याच्यात हे जे पावडर बनवली, आपण पापड बनवलं, लोणचं बनवलं समजा, मग किंवा ह्याची म्हणजे असं प्रक्रिया जर केली ह्याच्यावर, तर मग त्याच्यासाठी FSIचं हे लागतं. ओके 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 परत एकदा तोच मुद्दा घेतो. जसं आपण मशरूम मध्ये बोललं की तुम्ही मला सांगितलं की 2 प्रकार असतात, एक असतो बटन मशरूम आणि दुसरा जो आपण आता करतोय तो. तर या दोघांमध्ये जर आपण फरक काढायचा झाला किंवा या दोघांमध्ये जर आपण खर्चाबद्दल जर बोलायचं झालं, तर कमी खर्चात होणारा कुठला प्रॉडक्ट? ऑयस्टर मशरूम. ओके ओके आणि जो बटन मशरूम असतो त्यामध्ये शक्यतो आपल्याला AC वगैरे सगळं लागतं. ते लागतं आणि त्याचं कसं आहे, त्याचं लाईफ जास्त आहे बटन मशरूमचं. ओके. आणि हॉटेलमध्ये वगैरे म्हणजे त्याची डिमांड जास्त आहे ऑयस्टर पेक्षा बटन मशरूमची. कारण ते कसं त्याचं लाईफ जास्त आहे, कसं 3 दिवसच फ्रीजमध्ये राहतं आणि हॉटेलला हे चालत नाही. म्हणजे आमच्या इकडे तरी चालतच नाही हॉटेलला, लोकलला किंवा असं गोवा, पुणा वगैरे इकडे सप्लाय करायला लागतं. ओके ओके म्हणजे अजून सुद्धा बऱ्याचशा लोकांना अवेअरनेस नाहीये, बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाहीये की नेमकं काय आहे ते माहिती नाही आहे लोकांना. कसं आता तुम्ही कोणाला जर विचारलं तुम्हाला मशरूम घेता का किंवा आमच्याकडे आहेत, तर पहिलंच आधीच असतं की आम्ही खात नाही, मुलं खात नाही, बरोबर, लेडीजला विचारलं नवरा खात नाही, जेंट्सला विचारलं बायको खात नाही, असं असते. म्हणजे खात नाही. आता बघा, कुठलाही पदार्थ नवीन हे कोणी खाल्लेलाच नसतो ना, पहिल्यांदा टेस्ट करावीच लागते कुठल्या पण पदार्थाची असे झाले. आणि आरोग्याचे ज्यांना ह्याचे फायदे ज्यांना माहिती आहेत ती लोक आवर्जून म्हणजे अगदी फोन करून मग आम्हाला आठवड्याला द्या किंवा आठवड्यातनं 2दा द्या, असं म्हणजे आमचे ठरलेले काही कस्टमर आहेत ते फोन करून फोनवर म्हणजे असं मागवतात. पण काही लोकांना कसं, आता इथं ग्रामीण भाग आमचा हा पडल्यामुळे लोकांना एवढा अवेअरनेस नाही आहे याच्याविषयी. आणि मेन कसं आहे, आता डॉक्टरांचं बघा डाएट प्लॅन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन खा, मटन खा किंवा खाऊ नका, किंवा ही फ्रूट खा किंवा ते खाऊ नका असं असतं. त्याच्यामध्ये मशरूमचा उल्लेखच नाहीये. उल्लेख नाही त्यामागे कारण असू शकतं, कारण इथं त्याची अवेलेबल पण नाही, समजा मिळत नाही, त्याच्यामुळे पण असू शकतं त्याने म्हणजे हे केलं नसेल, जे काय असेल ते. पण नाही आहे म्हणजे ते डाएट प्लॅनमध्ये ते नाही आहे. जर तसं डॉक्टरने सांगितलं, समजा आता मी सांगण्यापेक्षा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आठवड्यात एकदा मशरूम खा, ते बरोबर हमखास लोक खाणार. बरोबर बरोबर. मी 10 जणांना सांगितलं तर कोणी एखादं ऐकलं किंवा ऐकेल किंवा नाही ऐकेल समजा, पण तेच डॉक्टरांनी एकाला सांगितलं तर तो एकटा 10 जणांना सांगेल की आम्हाला असं डॉक्टरने सांगितले मशरूम खायला, तुम्ही पण खा, आम्ही पण खातोय असं. म्हणजे जसं सध्या आपल्या मार्केटमध्ये डॉक्टरांकडे आपली औषधं विकत घ्या म्हणून जसे MR लोक फिरतात, तसं उद्या जाऊन आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन बसावं लागणार आहे. डॉक्टर हा माझा प्रॉडक्ट आहे आणि याच्याबद्दल तुम्ही लोकांना अवेअरनेस द्या म्हणून. सिरियसली ही एका अर्थी वाईट गोष्ट आहे म्हणायची.
कारण आता ठीक आहे, बाजार म्हटल्यानंतर बाजारात हे नाही, नेहमीच याचं चालतं. कसं आहे, आता ह्याच्यामध्ये ते कंटेंट्स आहेत मशरूम मध्ये की तुमचे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवते. बरोबर, हा, बरोबर. म्हणजे आणि ते जे आम्ही प्रयोग म्हणजे मी स्वतःवर पण केले किंवा असे आमचे आता रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे आम्ही ते चालू केले. असं तर आहे त्यांना फरक. म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये राहते, बीपी, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कंट्रोलमध्ये राहतं. परत हार्टसाठी चांगलं आहे, किडनीसाठी चांगलं आहे, म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी मशरूम चांगलं आहे. तसं बघायला गेलं, मी मागच्या वेळेसला तुमच्याकडे आलो होतो, 2-3 पाकिट मी तुमच्याकडनं घेऊन गेलो होतो. हो. मला जाऊन बरोबर 4 दिवस झाले. 4 दिवसात आमच्या घरामध्ये माझ्यावरती आमच्या आईने 3 वेळेसला प्रयोग केला. म्हणजे 3 वेळेसला आमच्या घरामध्ये मशरूमची भाजी बनलेली आहे. ज्या दिवशी मी नेलं होतं त्या दिवशी नॉर्मल भाजी बनवलेली, मीठ मसाला वगैरे टाकून. दुसऱ्या दिवशी आमच्या आईने पनीर आणलं होतं आणि त्यामध्ये मशरूमचे बारीक बारीक पीसेस करून केले होते. आज सकाळचीच गोष्ट आहे, खूप लांबचं नाही सांगत. आज सकाळी वाटाण्याची भाजी केली, त्यामध्ये मशरूम केला. म्हटलं काय का असं, अरे म्हटली नवीन काहीतरी करून बघू म्हटली. शेवटी म्हटली काय कसं जरी केलं तरी हे आपल्याच आरोग्यासाठी आणि हे एक चांगलं आहे. असतंय की मशरूम म्हटलं की नाही ते काहीतरी एक वेगळं, खूप वेगळं काहीतरी असल्यासारखं, नाही मग ते आम्हाला बनवताच येत नाही वगैरे असं, म्हणजे अशी पण प्रतिक्रिया येते. नाही, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. माझ्या आईचा युट्यूब चॅनल आहे रेसिपीचा, ज्यामध्ये ती कोल्हापुरी पद्धतीच्या सगळ्या पाककला दाखवते. तर सध्या मी पण तोच प्लॅन करतोय. तुम्हाला नकळत मी ही गोष्ट करणार होतो, पण चला जाऊ दे, आपल्या पॉडकास्टच्या उद्देशाने का विना. बट मी तुम्हाला आता क्लिअरली सांगतोय की येत्या काही दिवसामध्ये मशरूमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा मशरूम जसा जसा बनवला जातो त्यावरती मी आईला सांगेन, ती त्यानुसार मग सगळ्या पाककृती वगैरे बनवेल. आता मॅडम मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा, ज्या गोष्टीवरती सहसा आपण ज्या वेळेसला आपला हा व्यवसाय घेऊन किंवा आपण आपला प्रॉडक्ट घेऊन ज्या वेळेसला मार्केटला उतरतो, लोकांकडनं येणारा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे तुम्ही हे जे करताय यातून पर्यावरणाला काय त्रास होतो का. जर समजा होत असेल किंवा होत नसेल तर तुम्ही तुमचा जो काय कच्चा माल आहे, सॉरी तुमचा जो पक्का माल आहे, जसं आता मागच्या वेळेसला आपलं बोलणं झालं होतं की आपले 3 सेक्शन झाल्यानंतर आपण ती बॅग बाजूला काढून ठेवतो, तर याच्या पुढे तुम्ही नेमकं काय करता त्याचं. याच्या पुढे आम्ही त्याचं गांडूळ खताचा प्रकल्प आहे आमचं छोटंसं. ओके ओके. ते आम्ही सुरू केलेलं आहे. मग ह्याच्या ज्या बॅगा ज्या आपण ह्याच्यातनं काढतो ते आम्ही तिथे शेणाची स्लरी आणि ते बॅगा फोडून त्याचं बेड लावतो, त्याच्यामध्ये कल्चर टाकून ते गांडूळ खताचं भारी आहे की मग. म्हणजे ह्याच्यातलं काही वेस्ट जात नाही. काहीच वेस्ट जात नाही. आणि कधी कधी एक्स्ट्रा प्रोडक्शन येतं, मग ते एक्स्ट्रा प्रोडक्शन आलेलं मशरूम असतात ते आम्ही ड्राय करतो, त्याची पावडर बनवतो, किंवा ड्राय मशरूम ज्यांना हवे असतील त्यांना ड्राय मशरूम पावडर, ज्यांना हवे असेल त्यांना मग ते पावडर हे करतो. ह्याच्या आम्ही गेल्या वर्षी म्हणजे प्रयोग केला होता आम्ही की मशरूमचे पापड बनवलेले नाचणीच्या पिठामध्ये आणि तांदळाच्या आणि नाचणीच्या पिठाचे पापड मशरूम पावडर घालून बनवले होते. म्हणजे मग त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा असा. आता ह्या वर्षी पण आता म्हणजे अजून सुरू केलं नाही, करायचं आहे. बट तरी देखील तुम्ही पावडर वगैरे रेडी ठेवलेली आहे की समजा कोणी कस्टमर आला तर तुम्ही हातोहात त्याला देऊ शकता. ओके ओके. मॅडम महत्वाचा प्रश्न, तुमचा सध्या फार्म आहे, बट फार्म व्यतिरिक्त तुमचा काही रिटेल वगैरे असं शॉप वगैरे आहे का. नाही, आम्ही रिटेल वगैरे नाही. आम्ही हे व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि जशी मग आम्हाला ऑर्डर येईल म्हणजे तसं आम्ही मग ते सप्लाय करतो. याचं कसं आहे, आपण आता भाजीपाला वगैरे कसा नेऊन तुम्ही भाजी मार्केटवर बसू शकता, तसं आम्ही हे मशरूम घेऊन नाही बसू शकत. म्हणजे त्याचं काय आहे, एक तर लोकांना इतका अवेअरनेस नाही. लोक प्रत्येक जण येणार, बघणार, जाणार, प्रत्येक जण येणार, हातात घेणार, ते परत असं उलट पालट करून बघणार, ठेवणार, मग त्याची क्वालिटी पण हे खराब होते. बरोबर. आणि दिवसभर ते बाहेर राहिल्यामुळे, उन्हामुळे, हवेमुळे वगैरे ते मग ते ड्राय पण पडतात. त्याच्यामुळे आम्ही कसं शक्यतो ऑर्डर प्रमाणे सप्लाय. ओके ओके. म्हणजे जर समजा उद्या जाऊन मुंबई पुण्यावरनं किंवा बाहेर कुठनं जरी कोणी व्यक्ती आला, कॉमन फॅक्ट आहे आता कुठलाही व्यक्ती ज्या वेळेसला आपल्यासोबत व्यवहार करू पाहतो होलसेलमध्ये, तो माणूस नेहमी आपला जो काय बेस असेल तिथं पहिल्यांदा यायला बघतो. तर उद्या जाऊन जर समजा एखाद्या माणसाला जर हेवी क्वांटिटीमध्ये जर तुमच्याकडनं मटेरियल घ्यायचं झालं, तो डायरेक्टली आपल्या फार्मवर येऊ शकतो, सगळं काय बघू शकतो, त्यानंतर मग तो ऑर्डर द्यायला पॉसिबल आहे. मग त्यानंतर तुमचे जे काही व्यवहार असतील ते तुम्ही ऑनलाईन करू शकता. मॅडम मला हा प्रश्न विचारायचा आहे, मशरूमची शेती तुम्ही जी करताय यामध्ये जर समजा भविष्यामध्ये तुमचा प्लॅन झाला की बँकेकडनं लोन वगैरे घ्यायचंय म्हणून, तर बँकेकडनं ह्या व्यवसायासाठी म्हणून तुम्हाला असं ठराविक लोन भेटतं का, किंवा मग त्यासाठी तुम्हाला मुद्रा लोन. नाही, मुद्रा लोनची नाही आहे. ह्याच्यातनं मिळतं मशरूमसाठी 35% सबसिडी पण आहे त्याला. ओके ओके. 25-30 लाखापर्यंत मिळतं त्याच्यामध्ये. ओके ओके ओके. मॅडम प्रामुख्याने जर आपल्याला बोलायचं झालं की
आपण जी मशरूम शेती करतोय, आता तुम्ही जसं बोललात की बाबा तुम्ही शक्यतो व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं मार्केटिंग करताय आणि त्यातनं तुम्हाला ऑर्डर वगैरे भेटतात आहेत. पण तेच जर समजा आपल्याला आपले जे ग्रामीण भाग आहे किंवा मग आपल्या इथल्या ज्या बाजारपेठा आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन जर आपल्याला माल विकायचा झाला तर त्यासाठी आपण काय सध्या धोरणं आखलेली आहेत का? आम्ही आता सध्या बचत गटांना माहिती द्यायचं म्हणजे सुरू केलेलं आहे. बरं. 2 बचत गटांना आम्ही आतापर्यंत माहिती दिलेली आहे. हम्म. जसं आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही ते अरेंज करून बचत गटाच्या महिलांना माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजे बचत गटाच्या महिला. ओके ओके, मग ते तर उलट चांगली गोष्ट आहे. हा, म्हणजे ते कसं महिलांच्या पर्यंत गेलं तर एक दुसऱ्याला सांगते, दुसरे दुसऱ्याला, म्हणजे असं ते माउथ पब्लिसिटी पण होते आणि डायरेक्ट आपण भेटून त्यांना त्याची डायरेक्ट माहिती दिली, फायदे तोटे सगळे जर सांगितले तर मग त्याचा म्हणजे उपयोग होऊ शकतो. ओके ओके. जसं आपण आता निर्यातीबद्दल बोलतोय तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणताय की आपण मशरूम काढले त्यानंतर आपण प्लास्टिक बॅगेमध्ये त्याचं पॅकिंग करतो, तर पॅकिंग केल्यानंतर हा जो मशरूम आहे हा आपण किती दिवस असाच ठेवू शकतो? ते 12 ते 15 तास बाहेर राहू शकतं, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जर जास्त ठेवायचं असेल तर मग फ्रीजमध्ये 3 दिवस फ्रीजमध्ये राहतं. 3 दिवस फ्रीजमध्ये राहतं. मग 3 दिवसापेक्षा जास्त ठेवता येईल? नाही, 3 दिवसापेक्षा मग नंतर त्याचा कलर चेंज व्हायला लागतो, पाणी सुटतं, मग टेस्ट वगैरे पण बदलते. मग अशा वेळेला समजा आपल्याला जर नाही करायला भेटलं तर मग सरळ ड्राय करून ठेवायचे, कारण आपलं ऊन भरपूर असतं. सरळ 1-2 दिवसात ते ड्राय होतं, 1 दिवसात पण होतं ड्राय. ओके. म्हणजे आणि मग नंतर परत भिजवून ते करू शकतात. म्हणजे इमर्जन्सी काही अचानकपणे काही कार्यक्रम निघतात किंवा काय मग करायला भेटत नाही, मग एखादं पॅकेट शिल्लक राहिलं तर मग ते काय करायचं, वेस्ट करण्यापेक्षा ड्राय करून ठेवायचं किंवा तेलामध्ये असंच फ्राय करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. हो का? चालेल ना, चालेल. मॅडम, सध्या बाजारपेठेमध्ये तुमच्या या व्यवसायाला स्पर्धा कशी आहे नेमकी? नाही, स्पर्धक अजून कोणी नाहीच आहे. आमच्या एरियामध्ये माझा एकच फार्म आहे. ओके. त्याच्यामुळे लोकलला तरी काही स्पर्धा अशी नाही. हा, म्हणजे जर उद्या जाऊन आपला हा व्हिडिओ बघून किंवा माहिती घेऊन जर कोणी नवीन जर स्टार्टअप घेतला तर तुम्हाला एखादा स्पर्धक भेटू शकतो म्हणायचं. भेटलं तर आता असं कसं, आता ज्याचं त्याचं, आमची कशी आता गोव्याची ऑर्डर आहे, पुण्याची ऑर्डर आहे, मग आमचं ते ऑर्डर प्रमाणे आमचं जातच राहणार. म्हणजे कोणी सुरू जरी केलं तरी काय डायरेक्ट फरक एवढा पडत नाही त्याच्यावर. ओके. मार्केटिंग बेस बद्दल बोलायचं झालं, सध्या तुमचा व्यवसाय आहे म्हणून तुम्ही आता सोशल मीडियाला म्हणा किंवा इतरत्र कुठं सध्या जाहिराती वगैरे दिल्यात का? आम्ही बॅनर वगैरे छापले होते, असं म्हणजे सिटीमध्ये बॅनर छापून तेवढंच केले आणि फेसबुकला, व्हॉट्सअपला वगैरे काही माहिती वगैरे अशी टाकत असतो. ओके. आता एक वैयक्तिक प्रश्न, जसं प्रत्येक बिझनेसमॅन हा माझा काहीतरी व्यवसाय आहे हे सोशल मीडियाला स्वतः स्टँड करून बोलतोय, तसं सध्या तुम्ही काय चालू केलंय का? आम्ही स्वतः हेच म्हणजे मशरूमची माहितीच आम्ही शेअर करतोय. आमचं म्हणजे मशरूम फार्म विषयी, मशरूम विषयी जी काय आम्हाला माहिती आहे ती आम्ही पुढे देण्याचा प्रयत्न करतात. ओके. जसं आपल्या आजूबाजूला बरीचशी प्रदर्शनं भरतात, मध्यंतरी गडिंग्लजमध्ये एक कृषी प्रदर्शन भरलं. प्रदर्शनामध्ये वगैरे आम्ही अजून काही केलं नाहीये. ओके. म्हणजे त्यामागचं कारण असं काय वगैरे? कारण असं म्हणजे आमचं एवढं अजून प्रोडक्शन नाही आहे की म्हणजे रोजचं आमचं कसं आता जे ऑर्डर आहे त्याच्यामुळे आमचं त्या ऑर्डर प्रमाणे आम्हाला ते बाहेर पाठवावंच लागतं. प्रदर्शनामध्ये आता 4 दिवस असतं ते. ओके. मॅडम, जसं आपण आता म्हणतोय की आता थंडीचे दिवस चालू आहेत, हार्डली एक 15 दिवसामध्ये उष्णता चालू होईल, उन्हाळा येईल, तर जे हे हवामानामध्ये बदल होतात त्यातून आपल्या शेतीला काही असं चेंजेस काय? हो, चेंजेस म्हणजे आता आमचं कसं, आता फॉगर आमचं आता 1.5 तासांनी ऍक्टिव्हेट होतं, तर ते आम्हाला टायमिंग मग कमी करावं लागतं. 1 तासावर आणावं लागेल, अजून टेम्परेचर वाटलं पाऊण तास, अजून वाढलं अर्धा तास, असं टायमिंग. म्हणजे सगळं काय पाण्यावरती म्हणजे जेवढी आपण Humidity त्याला आणि गारठा देऊ तेवढं त्यावरती होणार. ओके. जसं आता आपण बघतोय की आपलं जे फार्म आहे हे आता आपण शेडमध्ये केलेलं आहे, हे आपलं गावातलं शेड म्हणायचं, वस्तू वगैरे ठेवण्याचं. मूळतः हा आता आपण आजूबाजूला बघतोय मोस्ट ऑफली मला सगळे हे मशरूम दिसतात आहेत. त्या व्यतिरिक्त आपण शेतातली बरीचशी सामग्री वगैरे ठेवलेली आहे, भुसा वगैरे ठेवलेला आहे. अर्थात आता आपण ज्यावेळेसला शेत आणि शेतातलं घर म्हणतो त्यावेळेसला तिथं छोटे मोठे किडे मुंगे वगैरे असतात, कीड वगैरे लागलेली असते. तर आत्ता आपण हे जे करतोय तर याला कीड लागण्याची काय संभावना असते का? नाही, तशी कीड वगैरे काही अशी लागत नाही. आता बाहेरनं काही इन्फेक्शन वगैरे झालं म्हणजे आता हे कसं, ह्याला लगेच इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे आता बाहेर कोणी व्हिजिटला वगैरे आलं तर आम्ही शक्यतो म्हणजे थोडी काळजी घ्यायला सांगतो, बाहेरूनच
बघायचं जे काय बघायचं असेल तुम्हाला ते. अच्छा, म्हणजे जे कोणी असं. कस्टमर वगैरे येतील त्यांनी काउंटरलाच काय असेल ते हा. बोलायचं आणि production बाहेरून मध्ये. म्हणजे असं बघू शकतात, असं ओके ओके, एकदम जवळ म्हणजे जसं आता हा, आपण बसलोय बसलोय तसं नाही असं होणार पॉसिबल. ओके ओके, म्हणजे थोडक्यात असं की जर समजा एखाद्याला यायचंच झालं तर तुम्ही प्रॉपर सॅनिटाईज करून आतमध्ये पाठवाल की कसं? आतमध्ये आम्ही शक्यतो पाठवतच नाही, बाहेर कारण दिसतंयच ना, इथे समोर उभं राहिलं की सगळं दिसतंच. ओके, त्याच्यामुळे आतमध्ये काय म्हणजे आम्ही पाठवतच नाही, बाहेरूनच पाठवतो. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आता जो व्यवसाय करता यामध्ये तुम्ही तुमचा जो प्रॉडक्ट बनलेला आहे हा जसं मार्केटला सेल करताय, तर सेलिंगची जी तुमची एक रक्कम ठरलेली आहे, तर यामध्ये कधी काही चढ उतार वगैरे होतो का? जसं तुमचा आता जसं तुम्ही मला सांगितलं की एका बॅगमधनं आपण 3 टन करू शकतो, तर जसा एक पहिला टन असतो की बाबा फुललेला असतो, त्यानंतर कधीतरी बारीक होतो, तर यामध्ये काही चढ उतार केला जातो का? नाही नाही, दर फिक्स असतो. ओके. होलसेलचा पण दर फिक्स आहे, रिटेलचा पण फिक्स. ओके ओके, मग ते तुमचं वातावरणानुसार म्हणजे कमी प्रोडक्शन जास्त आलं मग कमी करा, किंवा प्रोडक्शन कमी आलं मग रेट वाढवा, असं नाही. हे फिक्स रेट आहे. ओके ओके. भविष्यामध्ये तुमचं असं काय प्लॅनिंग आहे का की तुम्ही स्थानिक बाजारपेठेतनं उठून परदेशी बाजारपेठेत जाल? आत्ता तरी सध्या म्हणजे आता गोवा आणि म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र अच्छा, म्हणजे एवढंच आता चालू. सध्या तरी सध्या तरी राज्यातनं तरी बाहेर पोहोचलात हा. म्हणायचं. हम्म. ओके ओके. आता पुढे बघू, मग जसं मिळालं काही समजा साधन काही हे मिळालं तर मग करू. ओके ओके ओके, कारण बाहेर हे करायचं म्हणजे काय, बाहेर पाठवायचं काय साधी गोष्ट नाही, त्याला प्रोडक्शन पण तसं लागते. बरोबर आणि मेन ते फ्रेश नाही जाणार, ड्राय करून आपल्याला पाठवायला लागणार. बरोबर. मग ड्राय मध्ये ह्याचं कसं असतं, 10% लेस होतं. तुम्ही 10 किलो ड्राय करणार तेव्हा 1 किलो मशरूम तुमचे तयार होणार, असं आहे. ओके. आणि आता बाहेर पाठवायचं तर ते टनानी वगैरेच पाठवलं जातं. बरोबर आहे, बरोबर. 5-10 किलो तर काही कोणी घेणार नाही. बरोबर, ते आहे. असं त्याच्यामुळे ते सध्या आहे इथलेच चालेल. आतापर्यंत ज्या ज्या कस्टमर लोकांनी तुमच्याकडनं तुमचा प्रॉडक्ट विकत घेतलाय किंवा जे तुमचे कोणी होलसेलर असतील, वेंडर असतील, ज्यांनी हा प्रॉडक्ट विकत घेतलाय, त्यांच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्या तक्रारी आल्यात का? नाही नाही, तक्रारी असं काही नाही. आता बघा काय काय ना मशरूमची ॲलर्जी असते. शेतातले मशरूम खाल्ले किंवा बटन मशरूम वगैरे खाल्ले, हॉटेलमध्ये खाल्ले तर मग ॲलर्जी होते, अंगावर रॅशेस वगैरे असे येतात. असे 1-2-3 होते माझ्याकडे. म्हणजे आम्ही जेव्हा विचारलं त्यांना की तुम्ही घेता का मशरूम, खाता का, तर आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आम्ही सांगितले की आम्ही हे ऑर्गॅनिक पद्धतीनं करतोय, तुम्ही एकदा खाऊन बघा. तर हे खाल्ल्यानंतर त्यांना जे शेतातले किंवा बटन मशरूम खाल्ल्यावर जो त्रास होत होता, तो त्रास हे मशरूम खाल्ल्यावर नाही झाला त्यांना. ओके ओके. म्हणजे हे कसं पूर्ण ऑर्गॅनिक आहे, ह्याच्यात केमिकलचा वगैरे काही बेस नाही आहे. आणि पूर्ण म्हणजे आम्ही काळजी घेतो तशी तेवढी, ह्याच्यात काही इन्फेक्शन नाही किंवा असं. कारण आपण आता आम्ही जे हार्वेस्ट केल्यानंतर पॅकिंग सरळ तुमच्या हातातच येतं, त्याला मध्ये तिसऱ्या व्यक्तीचा कुणाचा हात लागत नाही. बरोबर, म्हणजे त्याला इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. तसंच बॅगा वगैरे आमचं सगळं फार्म आम्ही व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, त्याच्यामुळे ते इन्फेक्शन तुम्हाला कुठेच दिसणार नाही. म्हणजे एकही बॅग, आता आमच्या एवढ्या बॅगा आहेत तर एकही बॅग तुम्हाला डॅमेज किंवा अशी काही कंटॅमिनेशन आलेले दिसणार नाही. त्याच्यामुळे हे कसं आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे. म्हणजे ज्यांना ऍसिडिटी हे ॲलर्जी आहे त्यांना पण हे खाल्यानंतर ॲलर्जी होत नाही. ओके ओके ओके. मग आता काही लोक असतात म्हणजे ज्यांना उष्णतेचा वगैरे त्रास आहे म्हणतात, म्हणजे हे मशरूम खाले की त्यांना, ते मला पण काही कळत नाही. कारण ह्याच्यात 80% पाणीच असतं, पाण्याचाच अंश जास्त आहे ना ह्याच्यामध्ये. बरोबर. तर म्हणजे असं पण येतात काही काही असे बोलतात म्हणजे त्रास होतो. मग आता ॲलर्जी असते, आता प्रत्येकाला बघा, कुणाला कशाची असते, कुणाला कशाची असते. ॲलर्जी प्रत्येकाला काही काही व्यक्तींना असते कुठल्या कुठल्या गोष्टीची, तशी ह्याची पण असू शकते. म्हणजे असं नाहीच असं आपण म्हणू शकत नाही, असू शकते. आणि आपल्या इथं जसं आपण सुरुवातीला डॉक्टरचं नाव घेतलं होतं, तसंच आत्ता मी बोलतो, जो आत्ताच्या घडीला लोकांची मेंटॅलिटी अशी झाली आहे की डॉक्टर म्हणाल ते खरं, मला काय झालंय मला माहित नाही, पण डॉक्टर बोलले की मला ते झालेलंच हो, ते आहे. आता बघा, तुम्हाला जरी आता काही सांगितलं कोणी, म्हणजे आता हे घरगुती उपाय जे असतात, म्हणजे आता हे पण त्याच्यामध्येच येतं म्हणा, घरगुती उपायामध्ये असं नाही का, मशरूम खा मग तुमचं शुगर कमी होईल, म्हणजे बीपी कंट्रोलमध्ये राहील, शुगर कंट्रोलमध्ये राहील. तर हे मी सांगितलं की तुम्ही लगेच काय मशरूम खायला लागणार नाही हो. बरोबर. तेच तुम्हाला शुगर आहे, तुम्ही ही गोळी तुम्हाला चालू करा बघा उद्यापासून, लगेच तुम्ही जाणार मेडिकलमधनं, घेणार ते स्क्रिप्ट, गोळ्या घेऊन लगेच खायला चालू. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण एक गोळी खाली प्रश्न मिटला. हे मशरूम घ्या, ते आता एक तर आता तुम्हाला आपल्याला आता इथं आहे म्हणून माहिती आहे, आता ज्यांच्या जवळ अवेलेबल नाही आहे ती लोक मग ते परत कुठे शोधा, मग ते कुठून आणा,
हा. आणि परत ते घरी आणा, त्याची भाजी करा आणि मग ती खा. मग ते काय आता लगेच खाल्लं आणि लगेच गुणाला असं होत नाही. बरोबर. म्हणजे ती कंटिन्युटी ठेवावी लागते हो, तशी हो, आपल्याला. हो. रेग्युलर ते आहारात असेल तर त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होणार. बरा वाईट जे काय असेल ते बरोबर आहे, बरोबर असं आहे. आहे. गोळीचं तसं नाही. तुमचे आता डोकं दुखायला, आता तुम्ही डोकेदुखीची गोळी खाली लगेच 2 मिनिटात डोकं दुखायचं बंद. बरोबर आहे. असं म्हणजे हा फरक आहे. आता हे कसं औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत, प्रोटीन्स आहेत. पण आता हे जे मशरूम मध्ये तुम्हाला बघायला मिळते ते तुम्हाला कुठल्या दुसऱ्या एका भाजीमध्ये एवढे सगळे नाही भेटत. बरोबर आहे, बरोबर बोललात. आता प्रोटीन्स वगैरे आता मटन चिकन मध्ये वगैरे भेटते सोडा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला डी विटॅमिन भेटणार नाही. आता ह्याच्यामध्ये बी विटॅमिन मधलं पण B12 ह्याच्यामध्ये जास्त आहे. डी विटॅमिन आहे. आता डी विटॅमिन तर भरपूर आहे ह्याच्यामध्ये. आणि हे जर जेव्हा आम्ही हे सनलाईट मध्ये ड्राय करतो तेव्हा परत त्याची मात्रा वाढते डी विटॅमिनची. बरोबर. कारण ते सनलाईट मधलं डी विटॅमिन ऑब्झर्व करतं, त्याच्यामुळे त्याची मात्रा वाढते. ऑलरेडी त्याच्यात असतं आणि ते सनलाईट मध्ये ड्राय केल्यामुळे अजून वाढते त्याची मात्रा. ओके. असं मग हाडांसाठी हे चांगलं आहे. पण आता बघा, आता हाडांचे पण हाड कमकुवत म्हणजे अशी ठिसूळ बनणे म्हणा किंवा हाडांचं बरेच आता आजार लोकांना 50 व्हायच्या आधीच म्हणजे सुरू होतात. बरोबर. हे असं. तर मग आता हे जर रेग्युलर आहारात आपल्या तर डी विटॅमिन मिळणार. आता ते तुम्ही जे खाताय ते तुमच्या शरीराला मिळणारच आहे ना. बरोबर. असं तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा मी मशरूम खाल्ल्याने मला त्याचा काय फायदा झाला नाही, असं होणारच नाही. कारण आता ह्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत ते तुमच्या शरीराला मिळणारच आहेत ना. बरोबर. पण ते खाल्लं तर मिळणार असं आहे. बरोबर. आणि रेग्युलर त्याचा आहारामध्ये समावेश पाहिजे. असं कधीतरी आपण महिन्यात एकदा 2 महिन्यात एकदा खाणार आणि मी मशरूम खातोय आणि मला त्याचं काय असं होऊन चालत नाही ना. बरोबर. रेग्युलर ते पाहिजे. बरोबर. आता आपण ज्या भाजीपाल्या म्हणा, फळं वगैरे जे काही खातो असं ते बाहेरून आणून खातो. आता बाहेरून आणून म्हणजे आता ते कोणतरी पिकवतंय आणि कोणतरी त्याचं मार्केटिंग करतंय आणि ते आपल्यापर्यंत पोहोचते. बरोबर आहे. मग आता शेतकरी वगैरे आता हे भाजीपाला जे पिकवतात आता त्यांचाही काय दोष नाही म्हणा. कारण आता हवेमध्येच एवढं प्रदूषण आहे की ते फवारणी केल्याशिवाय कीटकनाशक हे ते मारल्याशिवाय पिकं येतच नाहीत. बरोबर बोलला. असं प्रत्येक ह्याला टॉनिक मारलं जातं, कीटकनाशक मारलं जातं. परत ते फळांचे आकार मोठा व्हावा म्हणून त्याच्यासाठी वेगळं केमिकल वापरलं जाते. म्हणजे हे म्हणजे आपण केमिकलच खातोय ना. मग जे आपण खातोय त्याचा आपल्याला काय आता खाल्लं म्हणजे आता लगेच त्याचा काय दुष्परिणाम दिसत नाही. पण ते स्लो पॉयझनसाठी आपल्या शरीरावर त्याचं रोज आपण तेच खात असतो तर मग त्याचा परिणाम आपल्या बॉडी ऑर्गन्सवर, हाडांवर वगैरे होतच असतो ना. बरोबर. ते तुम्हाला फक्त एवढंच की लगेच दिसून येत नाही. हो. कालांतराने मग जसं जोपर्यंत आपल्या अंगात शरीरात ताकद असते तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचा सामना करू शकतो. बरोबर. नंतर जसं वय कमी होईल वाढत जाईल तसं मग ते आपल्या शरीर मग प्रतिसाद द्यायला लागते. त्या गोष्टी ज्या आपल्याला नको होत्या त्या आपल्या शरीरात गेलेल्या असतात. मग त्याचा परिणाम हे दिसणारच ना. आज नाही उद्या कधी तर दिसणारच आहे. बरोबर. मग आता आपली शरीर म्हणजे आपलं जर चांगलं ठेवायचं असेल, आपल्याला चांगला आहार जर घ्यायचा असेल तर आता तुम्ही म्हटलात की नाही आम्ही ऑर्गॅनिकच खाणार, तर तुम्हाला कोण देणार ऑर्गॅनिक? नाही देणार कोणी. बरोबर आहे. म्हणजे ज्याचं प्रोडक्शन घेतलंच जात नाही ना जास्त प्रमाणात. बरोबर. आणि ठराविक कोणीतरी घेत असतील, शेतकरी समजा घेतात. आता सेंद्रिय शेतीला बऱ्यापैकी आता सुरुवात झालेली आहे. पण बाजारात जो माल येतो ना त्याच्यात तो माल तुम्हाला तिथं दिसतच नाही. बरोबर बोलला. कारण ते आपण जे रेग्युलर पिकवतात फवारणी वगैरे करून तेच सगळं भाजीपाला वगैरे तेच असतं. असं ते असं होत नाही. पण ही एक भाजी ह्याला कसं चालतच नाही हो. तुम्ही लाख म्हणाल की मी ह्याच्या औषध फवारणी करतो आणि रोजचे मी 10 किलोच्या ऐवजी 20 किलो प्रोडक्शन घेतो म्हणून होतच नाही ते. कारण ह्याला चालतच नाही ते. बरोबर आहे. फवारणी चालतच नाही ना. तुम्ही औषध मारूच शकत नाही ह्याच्यावरती. बुरशीचा प्रकार आहे, ते मरून जाईल असं आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणजे वापरण्यास बंदी आहे वगैरे असं नाही. त्याला ते चालतच नाही. हा प्रश्न आहे. हा मेन मुद्दा आहे ह्याचा. ह्याला आपण प्रोडक्शन जास्त यावं म्हणून तुम्ही जास्तीत जास्त टेम्परेचर मेंटेन करू शकता, ह्युमिडिटी मेंटेन करू शकता आणि बाकी इन्फेक्शन बाहेरचं काही होऊ नये म्हणून ते त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे एवढंच म्हणजे केअर करू शकतो आम्ही फक्त. ओके. जेवढी जास्त चांगली केअर करणार तेवढी मशरूम चांगली होणार. जसं आपण लहान मुलाची काळजी घेतो त्यानुसारच मशरूमची पूर्णपणे काळजी घ्यायला लागते. ओके. मॅडम तुम्ही सध्या तुमच्या फार्म मध्ये किती लोक कामाला ठेवलेत? कामाला 2 लोक आहेत एक्स्ट्रा, म्हणजे मी सोडून. म्हणजे मी पण असते आणि 2 लोक आहेत. ओके. आणि तुम्ही हा जो व्यवसाय करताय आता, तर या व्यवसायामध्ये तुम्ही ऑटोमेशनची पद्धत वापरताय का? जसं तुम्ही आता मला बोललात की तुम्ही फॉगर लावलेला आहे. या फॉगरला तुम्ही असा टायमर वगैरे काय ठेवलेला आहे का? हो. ओके. फॉगरसाठी टायमर आहे. बाकी गोष्टी मॅन्युअलीच करायला लागतात. हे बॅग फिलिंग वगैरे ते काय हाताने म्हणजे तसंच करावं लागतं. ओके. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही मला बोललात की
तुम्ही मुंबईमध्ये होता त्यावेळेसला तुम्ही या गोष्टीचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर तुम्ही गावी काही कारणास्तव शिफ्ट झाला आणि तुम्ही त्यानंतर मग तुमचा हा व्यवसाय चालू केला. तुमच्याकडे आत्ता जे कोणी तुम्ही कामगार कामाला ठेवलेत किंवा भविष्यामध्ये जे कोणी कामगार कामाला येतील तर त्यांना तुम्ही पहिल्यांदा हे प्रशिक्षण देता की डायरेक्ट असं कामालाच लावायचं? नाही, आधी सांगावं लागतं ना. आधी प्रशिक्षण म्हणजे आम्ही काम करता करताच त्यांना त्याची माहिती देत असतो. ओके ओके. आणि असं काही एक कामगार ठेवला ते आम्ही काही सारखं सतत बदलत नाही. म्हणजे आता 2 आहेत कामगार समजा, तर ते आधीपासून आहेत तर ते अजून आहेत. म्हणजे ते सारखं बदलत नाहीत. त्याच्यामुळे ते ट्रेनिंग एकदा त्यांना हे दिले की ते करतात. ओके ओके. मॅडम, जर आत्ता नवीन कोणी व्यक्ती असेल किंवा नवीन जसे आपण तरुणाई म्हणतो, जे लोक कॉलेज वगैरे झालेत किंवा एखाद्याची आवड असते की बाबा मी नवीन काहीतरी युनिक करावं, तर असा कोणीतरी व्यक्ती जर तुमच्याकडं हे शिकण्यासाठी किंवा बघण्यासाठी आला तर तुमची त्याबद्दल प्रतिक्रिया काय आहे की बाबा तुम्ही त्याला याबद्दलचं ट्रेनिंग द्याल की कसं काय? नाही, माहिती विचारायला वगैरे येतात बरेच जण. मग बरं, देतो आम्ही. आम्हाला जी माहिती आहे ती बेसिक माहिती त्यांना देतो. ओके असं प्रॉपर ट्रेनिंग सेंटर वगैरे आम्ही काही चालू केलं नाही आहे अजून. ओके ओके ओके. आत्तापर्यंत तुम्ही कधी आपल्या जवळपासच्या शाळा, कॉलेजेस वगैरे इथं जाऊन तुमचा असा एखादा सेमिनार वगैरे घेतलाय का लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून? नाही, तसं काही केलं नाही. पण शाळेतल्या शिक्षकांना वगैरे जाऊन भेटले मी. बरं. मुख्याध्यापकांना, शिक्षकांना वगैरे जाऊन, म्हणजे आमचं जे आहे तुम्ही मुलांना पण सांगू शकता याच्याविषयी. म्हणजे आहारात याचं किती महत्व आहे आपल्या, किंवा उद्या बिझनेस जरी करायचा म्हटला तो तर एक घरी बसल्या बसल्या म्हणा, किंवा मुलं कॉलेज करता करता करू शकतात पार्ट टाइम वगैरे असं. ओके ओके ओके. मॅडम, तुमची सध्याची कॅपॅसिटी किती? तुम्ही ॲट अ टाइम किती हे करू शकता? आता सध्याची आमची 10 ते 15 kg डेलीची कॅपॅसिटी आहे. ओके ओके. आणि जसं आता मी बघतोय की आपल्या इथं आपण बरेचसे बॅग वगैरे लावून ठेवले आहेत. भविष्यामध्ये जर समजा आपल्याकडे हेवी क्वांटिटी ऑर्डर जर येणार असतील तर आपण त्यावेळेसला आपलं प्लॅनिंग काय राहील? आपलं कितीपर्यंत आपण उत्पादन करू शकतो? तसं ह्याचं कसं आहे की तुम्ही जेवढं ऑर्डर असेल तसं आम्ही त्याचं म्हणजे मेंटेन करू शकतो उत्पादन. ओके ओके. आता एक्स्ट्रा ऑर्डर आली तर ती काय आज ऑर्डरला नाही, उद्या आमची लगेच ती आम्ही हे करू शकत नाही, पूर्ण करू शकत नाही, कारण त्याला 25 दिवसाचा वेळ लागतो. बरोबर बरोबर. म्हणजे आज जर ऑर्डर आली तर त्यांना आम्ही 25 दिवसानंतरच जे काय असेल त्यांची जेवढं हवे असेल क्वांटिटी ती आम्ही 25 दिवसानंतरच देऊ शकतो, लगेच नाही. ओके ओके ओके. जसं मगाशी आपण एकदा बोललो होतो पॅकेजिंग बद्दल, तोच मुद्दा मी परत येतो. आपण ज्या वेळेसला एखाद्या कस्टमरने आपल्याला एखादी ऑर्डर दिली आहे की बाबा त्याला आता आपण हे इथून कुरिअर करायचं, तर कुरिअर करताना मोस्ट ऑफली आपण त्या गोष्टीची काळजी काय घेतो आणि कुरिअर करताना आपण वस्तू काय काय वापरतो? जसं प्लास्टिकच्या बॅगेत झाल्या किंवा प्लास्टिकचे जे डबे वगैरे असतात, आपण त्या टाईपमध्ये कसं काय काय वापरतो? प्लास्टिकचे डबे, पनेट म्हणतात त्याला. बरं. ते वापरतो आम्ही बाहेर. म्हणजे आता गोव्याला आमची ऑर्डर जाते तर त्यांना, आणि हे बॉक्स, कार्टूनचे बॉक्स असतात त्याच्यामध्ये पॅकिंग करून पाठवतो. ओके ओके ओके. प्रामुख्याने आपण इतका वेळ झाला आपण मशरूमबद्दल बोलतोय, सेंद्रिय पद्धतीने बनवलेला जो मशरूम आहे त्याबद्दल बोलतोय. आता मला मूळ एक मुद्दा असा विचारायचा आहे, जसं आपण मध्यंतरी तुमच्याशी बोलता बोलता आपलं कोऑर्डिनेट झालं की तुम्ही बोललात की मशरूमची पावडर केली जाते, सुकवलेला मशरूम असतो. तर आत्ता तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तुम्ही आता आपल्याला तर जे दिसतंय बाबा हा मशरूम दिसतोय, बट त्या व्यतिरिक्त तुम्ही मशरूमचेच कुठले कुठले प्रकार करताय? मशरूम पावडर आहे आमच्याकडे, आणि ड्राय मशरूम आहेत, मशरूम पापड. बरं. मशरूम पापड म्हणजे जे पावडर आपण मिक्स करून तांदूळ आणि नाचण्याच्या पिठामध्ये मशरूम पावडर वापरून ते मशरूम पापड. ओके ओके. आणि जो आपण ड्राय मशरूम म्हणतो म्हणजे सुकवलेला मशरूम जो असतो त्याचा वापर नेमका काय केला जातो? ते भाजीच केली जाते त्याची, पण ती भाजी करताना म्हणजे 15 मिनिटं आधी ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागतात. मग ते सॉफ्ट होतात. सॉफ्ट झाल्यानंतर ते 1-2 पाण्याने धुवून टाकायचे आणि बारीक करून मग भाजी जशी आपण करतो तशी करायची. ओके. म्हणजे जर समजा वेट मशरूम असेल जो पॅकेजिंग मध्ये आपल्याकडे येतो तो आपल्याला 2-3 दिवसामध्ये संपवावा लागतो, आणि जो ड्राय मशरूम त्याची वर्षभर व्हॅलिडिटी, त्याला हवा नाही लागली तर ते चांगलं वर्षभर राहतं. ओके. एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवावं लागतं. म्हणजे जसं आपण बर्नीमध्ये वगैरे शेंगदाणे ठेवतो तसं आपण त्याला ठेवलं तरी चालेल. ओके ओके. मॅडम, जसं मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही मशरूमची जी पावडर आहे ती टाकून पापड वगैरे बनवतात,
मशरूम पावडर आपण कुठं कुठं वापरामध्ये घेऊ शकतो? मशरूम पापड आपण भाजीमध्ये पण वापरू शकतो. बरं. आणि रेग्युलर ज्यांना खायचं आहे, म्हणजे आता ज्यांना शुगर बीपी वगैरे आहे म्हणा, कोलेस्ट्रॉल वाटते, मग त्यांना आता मशरूमचा वापर करायचा आहे आपल्या आहारामध्ये, तर तुम्ही रोज मशरूमची भाजी नाही खाऊ शकत, म्हणजे कंटाळणारच ना किती दिवस खाणार. बरोबर बरोबर. तर अशा लोकांनी कसं कधी भाजी टाकून किंवा मग भाकरी आपण बनवतो तर भाकरीच्या पिठामध्ये टाकून आपण भाकरी बनवून खाऊ शकतो. ओके ओके ओके. म्हणजे त्याचे चपातीमध्ये फक्त जरा टाकली की चपाती जरा कडक म्हणजे होते अशी, कारण ते चपातीचं पीठ आपण भिजत ठेवतो, ते परमनंट होतं. ते मशरूम कसं फुगतं ना त्याला पाणी लागल्यानंतर. बरोबर बरोबर. भाकरीचं कसं असतं, आपण ऍट अ टाइम लगेच घेतलं पीठ की लगेच मळून लगेच भाकरी बनवतो, त्याच्यामुळे भाकरीच्या पिठामध्ये ते एवढं काही जाणवत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर पावडर हा एक बेस्ट उपाय आहे रोजच्या रोज कंझ्युम करण्यासाठी. रोजच्या रोज कंझ्युम करण्यासाठी पावडर. भाजी नाही, तुम्ही भाजी खाऊ शकणार नाही, म्हणजे रोज रोज नाही. भाजी टेस्ट चांगली आहे सोडा, त्याच्याबद्दल नाही, पण एकच टेस्ट तुम्ही किती रोज कुठे बरोबर बरोबर बरोबर. ते पण खरं आहे. म्हणजे त्यासाठी मग आपली पावडर बेस्ट राहते. पावडर बेस्ट आहे. ओके मॅडम, नवीन लोक जे आता ह्या बिझनेस करू पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही सल्ला काय द्याल? सल्ला हा मला दोन्हीकडनं द्या, फायद्याकडनं पण आणि तोट्याकडनं पण. आता बघा, नवीन लोकांचं म्हणजे आता युट्यूबला वगैरे बघून हा एवढं कमाई तेवढी कमाई लगेच होते म्हणून तुम्ही जर इकॉनॉमिकली सगळं हे गणित करून लगेच हे केला तर तसं होत नाही. ओके ओके. कारण बाकी कुठला पण माल तुम्ही कुठलं पण समजा प्रोडक्शन केला तर त्याला बाजारपेठ आहे. बरोबर. भले तुमचे 2 पैसे कमी मिळतील तुम्हाला, पण तुमचा होलसेलमध्ये माल जाऊ शकतो, तसं ह्याचं नाही आहे. ओके. म्हणजे मशरूमची तुम्हाला लोकलची स्वतःच बाजारपेठ स्वतःच तयार करायला लागते, म्हणजे मार्केटिंग स्वतःच बघायला लागतं आपणच. ओके. आता आमचं आता हे 3रं वर्ष, आता आम्हाला ह्या वर्षी म्हणजे बाहेरची ऑर्डर मिळाली. 2 वर्ष आम्ही ट्राय करत होतो म्हणजे बाहेरच्या ऑर्डरसाठी वगैरे, तर म्हणजे 2 वर्ष नाही भेटली आम्हाला, आत्ता भेटली. ओके. असं आहे. मग ह्याचं कसं आहे, त्याच्यामुळे लगेच बाबा मी आता लगेच सुरू केलं आणि मला लगेच महिन्याला 50,000 रुपये मिळाले असं होत नाही. म्हणजे त्याचं आता तुमचं ह्याचं जसं तुमचं मार्केटिंग होईल तसं तुम्हाला त्याचा प्रॉफिट. बरोबर बरोबर. आता बाकी तुमचं समजा आता तुम्ही शेतीशी रिलेटेडच जर घ्यायचं झालं तर पोल्ट्री फार्म किंवा गोट फार्मिंग वगैरे असं बरेच काय काय म्हणजे असं आता चालू केलेलं आहे. हे आपलं रेशीम उद्योग वगैरे, हे कसं तुम्ही प्रोडक्शन काढून तुम्ही विकू शकता हो बाहेर होलसेल. बरोबर बरोबर. म्हणजे लगेच त्याला बाजारपेठ आहे. पण हे मशरूमचं तसं नाही, लगेच तुम्हाला हे आपलं मार्केट आपण बसवायला लागतं. ओके ओके. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की एखाद्या कस्टमरने तुम्हाला ऑर्डर दिली तर 25 दिवस लागतात ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी, आणि कस्टमरला एकदा आपण माल पाठवला तर हे कस्टमरचं काम आहे. जर ड्राय मशरूम असेल तर त्याला 3 दिवसात एनी हाव कंडिशन संपवणं आहे. नाही, फ्रेश मशरूम 3 दिवसात. ओके. ड्राय मशरूमचा काय प्रॉब्लेम नाही. सॉरी, वेट मशरूम जो असतो तो त्याला 3 दिवसामध्ये संपवणं आहे. ड्राय जो आहे तो लॉंग लाईफ चालू शकतो. ओके ओके. पण ड्रायला पण कसं हवा लागली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही एक पॅकेट घेतला त्यातला अर्ध बनवला आणि अर्धा असंच पॅकेट ठेवून दिलं तर त्याला बुरशी लागू शकते. बरोबर बरोबर. कारण हा बुरशीचं ह्याला लगेच हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवावं लागतं त्याला, म्हणजे हवा लागली नाही पाहिजे. ओके. म्हणजे पापडासारखंच. आता पापड पण आपण वर्षाचे एकदम बनवून ठेवतो, आणि जर समजा असं लूज तुम्ही लूज मध्ये ठेवलात त्याला हवा लागली तर पापड पण खराब होतातच की. ते पण आहे, ते पण आहे. तसंच. मॅडम, मला तुमच्या या व्यवसायासोबत तुम्ही आतापर्यंत जसं बोललात की 3 वर्ष तुम्ही आता हा व्यवसाय करताय, हा व्यवसाय करत असताना तुमच्या आयुष्यात आलेला एखादा चांगला प्रसंग, ज्यातून पहिलं म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली आता हातात पैसा आला म्हटल्यानं प्रत्येकजण खुश होतो, तर असा काही प्रसंग तुम्हाला आम्हाला सांगता येईल का? आता म्हणजे असं काही व्हिजिटला वगैरे लोक येतात, मग म्हणजे हे प्रकल्प बघून म्हणजे खूप छान कौतुक वगैरे करतात, म्हणजे खूप चांगलं करताय, हे करताय असं. मग अशा वेळेस आनंद होतोच. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे छान वाटतंय. आपण जेवढं करतोय तेवढं मिळवल्यासारखं वाटतं. आता पैशाचं म्हटलं तर आज नाही उद्या आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, तर आज नाही उद्या त्याचं. आता आम्हाला 2 वर्षानंतर आता ऑर्डर मिळाली म्हणजे आता आम्हाला फळ मिळालं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. कारण लोकलचं कसं व्हायचं, लोकलला लिमिट येतं ना. लोकलला तुम्ही किती रोज किती सेल करणार लोकल मार्केटमध्ये, हे असं आहे. आता ही बाहेरची ऑर्डर असली कशी, तुमचं फिक्स एक 5 किलो 10 किलोचं आहे, चला निघले पॅकिंग केलं देऊन टाकली. बरोबर बरोबर. म्हणजे असं होतं. लोकलला तसं होत नाही. लोकलला कसं फिरावं लागतं त्याच्यासाठी, मार्केटिंगसाठी. कधी ते सेल होतं कधी नाही होत. म्हणजे असं पण होतं. मॅडम, जसं तुम्ही बोललात की तुम्ही आता व्यवसाय करताय 3 वर्ष झाले, 3 वर्ष होत आलेत, आत्ता कुठं तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर एखादी ऑर्डर भेटली, तर ज्या वेळेसला तुम्ही स्थानिक पातळीवरती काम करत होतात, आता जसं तुम्ही बोललात की जोपर्यंत डॉक्टरांनी एखाद्याला सांगत नाही तोपर्यंत बाबा तो कस्टमर आपल्या दारात येत नाही, तसंच मला हे विचारायचं आहे की मागचे 2 वर्ष
तुम्ही जी स्ट्रगल केली आहे ती स्ट्रगल करत असताना एक म्हणजे तुमच्या मनामध्ये रोजचं काय असायचं की जसं आता तुम्ही महिनाभर झालं तुम्ही सगळं ठीक आहे, तुम्ही शिकून वगैरे आलात, तुम्हाला सगळं नॉलेज आहे, तुम्ही सगळं बनवलात वगैरे, पण ज्या वेळेसला आपण बनवलेला मालच जर समजा घेण्यासाठी कोणी तयार होत नसेल तर त्या मेंटॅलिटीमध्ये तुम्ही स्टेबल कसे राहिलात? आम्ही म्हणजे आधी फार्मवर आले की आधी राऊंड मारायचा, किती मशरूम निघतील त्याचा अंदाज घ्यायचा. ओके. मग जेव्हा जास्त मशरूम असतील मग फोन करत राहायचं, म्हणजे कोणी कस्टमर आता जे रेग्युलर घेणारे आहेत ते, किंवा मग आता तुमच्यासारखे कोणी समजा रेफरन्स वगैरे देतात, मग कोणी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतं, मग त्यांना फोन करायचे, किती ऑर्डर मिळतात बघायच्या, तेवढे पॅकेजिंग करायचं, राहिलेलं ट्रायला टाकायचं. ओके ओके. म्हणजे सतत कामामध्ये राहायचं, उगाच त्या गोष्टी जास्त विचार नाही करायचा. आता नाही, आता कस्टमरच नाही भेटले काय करू किंवा काय आहे, म्हणजे असं अगदी निराश वगैरे असं काय नाही. म्हणजे नाही केलं ना ठीक आहे, ड्राय करायचं, मग त्याची आपण पावडर बनवू शकतो. किंवा जे ड्राय मशरूमला कस्टमर कोणी असेल तर मग ड्राय मशरूमला कोणी नाहीच आहेत म्हणा कस्टमर इथं लोकलला, मुंबईला वगैरे मी पाठवते म्हणजे आमच्या असे रिलेशनमध्येच कोणी आहेत त्यांना वगैरे, कारण आपण रोज रोज फ्रेश पाठवू शकत नाही त्यांना. बरोबर. तर मग ते ड्राय मशरूम किंवा मग ही मशरूम पावडर वगैरे पाठवतो तिकडे. असं आहे. ड्रायचं कसं आहे, ड्राय पण होलसेलनी घेतात, पण त्याचा मग रेट पण खूप कमी असतो. म्हणजे जर होलसेलला आपण द्यायचं म्हटलं तर ते काय परवडत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही 2,000 रुपये किलो, पावडर पण 2,000 किलोनीच देतो, आणि ड्राय मशरूम पण 2,000 रुपये किलोनीच देतो. ओके. मग ते काय किलोनी जात नाही म्हणा, 50 ग्रॅम 100 ग्रॅम वगैरे असे आम्ही 50-50 ग्रॅमचे पॅकेट केलेत, म्हणजे ते 100 रुपयाला सेल होतं. ओके ओके ओके. आणि आता पावडर बऱ्यापैकी माझी जायला लागले, म्हणजे हे आता हे बीपी शुगर वगैरे आता ज्यांना आहे ते लोक रेग्युलर घेतली तर ते होतं कंट्रोलमध्ये, आणि ते आपल्याला 1-2 महिन्यातच त्याचा फरक पण दिसतो. ओके ओके ओके. मॅडम तुम्ही ऑब्व्हियसली आता तुमचा काय सेटअप लहान नाहीये, आता आपण बसलोय, हाच सेटअप तुमचा भरपूर मोठा आहे, तरी देखील मला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा भविष्यामध्ये प्लॅनिंग काय या व्यवसायाला निगडीत? ह्या व्यवसायाला म्हणजे आता आम्ही ह्याच्याशीच निगडीत आम्ही आता पुढे जे काय करू ते करणार आहे. बरं. म्हणजे ह्याच्यामध्ये आता ह्याचे बाय प्रोडक्ट बनवण्याकडे आमचं जरा आता जास्त फोकस आहे. कारण जेव्हा आमचं फ्रेश मशरूम सेल होत नाही किंवा त्याला डिमांड नसते, अशा वेळेस कधी कधी काय होतं, आता रोजची आमची 10 किलोची ऑर्डर आहे समजा, पण 15-20 किलो वगैरे असं प्रोडक्शन निघू शकतं. म्हणजे कधी कधी कमी जास्त असं होतं हे प्रोडक्शन. मग अशा वेळेला जे आमचे मशरूम राहतात मग ते आम्ही ड्राय करून मग त्याची पावडर बनवतो, किंवा म्हणजे हे आणि ड्राय मशरूम आणि पावडर, मग ते पावडर बनवतो. तर मग ते सगळीच पावडर आमची काय लोकलला सेल होते असं नाही. मग त्याच्यापासून आम्ही मशरूम पापड. ओके. म्हणजे मशरूम प्रॉडक्ट. मग आता हे मशरूम पापड आता आम्ही फक्त पापडच बनवले, मग ह्या पावडरीपासून स्नॅक्स बनवू शकतो आपण मशरूम ती पावडर वापरून. म्हणजे असं कुठल्याही स्नॅक्स मध्ये आपण शेव म्हणा, चकली, सेव वगैरे असे हे स्नॅक्स मध्ये जे काही प्रकार येतात ना, सगळे आपण मशरूम पावडर घालून बनवू शकतो. ओके ओके. म्हणजे तुमचा एक नूडल्स आपण नूडल्स बनवू शकतो. आता नूडल्स बघा, मैद्याचे शक्यतो मैद्यापासूनच बनवतात, पण तेच आपण गव्हाच्या पिठाचे बनवले आणि त्याच्यामध्ये जर मशरूम पावडर, ते अजून पौष्टिक होणार. बरोबर. म्हणजे त्या दृष्टीने मग ह्याचे म्हणजे बाय प्रोडक्ट बनवण्याकडेच आमचा आता फोकस आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या एक व्हिडिओच्या माध्यमातून का विना, पण प्रेक्षकांना ही गोष्ट कळते की जिथं तुम्ही प्रोडक्शन घेताय तिथं तुमचा भविष्यात प्लॅनिंग आहे की त्या मशिनरी देखील तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये अपलोड करताय, आणि त्यातनं बऱ्याचशा नवनवीन गोष्टी आम्हाला खायला भेटतील पहिली गोष्ट, आणि त्यात आम्ही विकत घेऊ. ओके ओके ओके. खरोखर मॅडम, म्हणजे हा एक व्यवसाय माझ्यासाठी तरी हा नवीन आहे. जसं मी पहिल्या वेळेसला आपल्या फार्मवरती आलो होतो, आल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा एकच वाक्य बोललो होतो की मला डायरेक्टली तिथं घेऊन जाऊ नका, मला स्टार्टिंगपासून सांगा, कारण माझ्यासाठी हे नवीन आहे. मी 35 वर्ष पुण्यात राहिलोय, तरी देखील आतापर्यंत कोणी मला या व्यवसायाबद्दल डीपली माहिती दिली नव्हती, का मला कधी असं वाटलं नव्हतं की आपण स्वतःहून जाऊन या व्यवसायाबद्दल शिकावं म्हणून. आज ज्या वेळेसला मी गावी येतोय, गावी आल्यानंतर मला बाबा एवढा मोठा फार्म दिसतोय, माझ्यासारखा माणूस जर समजा तिथे राहून जर बाबा त्याला माहिती नसेल तर मग गावाकडच्या लोकांबद्दल आपण बोललाच नको. नाहीच आहे ना. म्हणजे आता बघा, आमच्या इथं आता हा आमचा आजरा तालुका येतो. बरोबर. आजरा तालुका, गडिंग्लज तालुका, आजूबाजूचे सगळे म्हणजे बरे हे आजूबाजूला नाहीच आहे. बरोबर. म्हणजे मशरूम फार्मच नाही आहे. आता ह्याच्या आधी काही सुरू केले होते, पण मग सुरू करतात मग मार्केटचा प्रॉब्लेम किंवा बाकी काही त्यांच्या अडचणी असतील, मग त्यांनी बंद केला. म्हणजे असे प्रकार झालेले आहेत. म्हणजे कंटिन्युअसली एक 4-5 वर्ष सुद्धा असा कुठला फार्म म्हणजे असा मशरूमचा चाललेला नाही. ओके. म्हणजे आमच्या ह्या एरियामध्ये तरी नाही. ओके ओके. मग त्या हिशोबाने तुम्ही जसं बोललात की पापड म्हणा किंवा मग शेफ
किंवा मग मॅगीचे जे काही प्रॉडक्ट हो. असतात तसं जर आपण सुरू केलं तर लोकांना तेवढी एक आवड निर्माण होईल या आवड त्या गोष्टीबद्दल. निमित्तानं म्हणजे मशरूम खाल्ले जातील. असं कसं मशरूम बरोबर. असं डायरेक्ट खायला लोकांना कसं म्हणजे ह्याची कन्सेप्टच माहिती नाही ना. म्हणजे हे असं इंडोर कल्टिव्हेशन असू शकतं किंवा हे 12 महिने. आता इथं लोकांना कसं माहिती आहे की श्रावणमध्ये मशरूम येतात आणि ते सकाळी सकाळी लवकर आणून बनवले तर ठीक, नाही तर त्याच्यात आळी होते आणि ते बरोबर, होतेच. बरोबर. ते माहितीच आहे तुम्हाला पण. म्हणजे मशरूमविषयी एवढीच माहिती आहे, पण त्याच्या आरोग्यासाठी काय काय उपयोग आहेत हे एवढं लोकांना माहित नाही बरोबर बरोबर. आणि ते कोणी सर्चही करत नाही. आपल्यातले असे बरेचसे लोक मी बघितलेत की जे लोक मशरूमला हे नॉनव्हेज आयटम वगैरे पण म्हणतात, त्यामुळे देखील बरेचसे लोक याला कन्झ्युम करायला बघत नाही. नॉनव्हेज मानलं जातं आणि जरा धार्मिक गोष्टी जोडलेल्या आहेत ह्याच्यासोबत. बर. म्हणजे माळकरी लोकांनी खायचं नाही किंवा हे आपले लिंगायत लोक वगैरे किंवा जैन लोक वगैरे, ब्राह्मण म्हणजे जी नॉनव्हेज खात नाहीत ती लोक हे मशरूम खात नाहीत. पण हे मशरूम काही नॉनव्हेज नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे त्याची टेस्ट नॉनव्हेज सारखी म्हणजे लागते. ओके ओके. म्हणजे काही नॉनव्हेज नाही. नॉनव्हेज म्हणजे आता बघा सगळ्यात जो व्हेजिटेबलमध्ये प्रकार आहेतच की फळभाज्या, फुलभाज्या म्हणा किंवा पालेभाज्या, त्याच प्रकारची ही एक भाजी आहे. बरोबर. म्हणजे वेगळ्या प्रकारची. ही कशी एक बुरशी आहे, बुरशी खाण्यायोग्य बुरशी, म्हणजे बुरशीचाच प्रकार आहे तो, पण ती खाण्यासाठी योग्य आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन, न्यूट्रिशन व्हॅल्यू याची खूप चांगली आहे. ओके ओके. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणावं लागेल की आपला हा व्हिडिओ बघून ज्या लोकांच्या डोक्यामध्ये एक ती गोष्ट होती व्हीगन, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट होती की बाबा मशरूम हा नॉन व्हेजिटेरियन असतो, तर तसं नाहीये. मशरूम हा जो आपण आपल्याकडे जे उत्पादन होत आहे हा मशरूम म्हणायचा हा शाकाहार मधलाच, त्यामध्ये आपण वेगळ्या काही गोष्टी टाकत नाहीये. मांसाहारीचा काही प्रश्नच येत नाही ना. बरोबर बरोबर. इथं काय कुणाचा जीव घेतला जात नाही, काय रक्त सांगत नाही किंवा काय कुणाची तडपड नसते का. आता आणि महत्वाची म्हणजे गोष्ट असं फुलं वेचल्यासारखं हे असं म्हणजे छान वाटतं हे असं काढायला किंवा असं ते बघण्यातही किळस वगैरे असं वाटण्यासारखं नाही. किती छान दिसतं म्हणजे. हो एकदम असं फुललेलं एकदम व्यवस्थित, म्हणजे असं कोणी म्हणणारच नाही काय वेगळं म्हणून. म्हणजे खूप छान दिसतं ते. असं दिसायला पण छान दिसतं, असं खायला टेस्ट पण चांगली आहे त्याची आणि आरोग्यदायी आहे ना ते, आरोग्यासाठी चांगलं आहे. बरोबर बरोबर. असं आहे. मग आता हे जेव्हा आता लोकांना सगळ्यात कळेल तेव्हा कुठे आता लोक जेव्हा खायला लागतील तेव्हा त्यांना त्याचे फायदे कळतील. तोपर्यंत नाही कळणार. बरोबर बरोबर. नुसतं सांगून आणि बोलून ऐकून होणार नाही. जोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही तोपर्यंत. बरोबर बरोबर. ओके ओके ओके. तर मॅडम खूप छान माहिती दिलीत तुम्ही. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल व्यवस्थित माहिती दिली. लोकांनी आपल्या आरोग्याकडे कसं बघितलं पाहिजे, त्यातल्या त्यात मशरूममध्ये प्रोटीन असतो त्यामुळे लोकांनी किती जास्तीत जास्त त्याचं कन्झ्युम केलं पाहिजे याबद्दल देखील व्यवस्थित माहिती दिली. एखादा डॉक्टर एवढी माहिती देणार नाही तेवढं तुम्ही माहिती दिलीत म्हणायची. मी जिम मध्ये वगैरे पण गेली होती. म्हणजे आता जिमच्या मुलांना प्रोटीन्स लागतात, मग ते प्रोटीन्स पावडर देतात ना जिम मध्ये. बरोबर बरोबर. तर 2-3 ठिकाणी गेली होती मी जिम मध्ये, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. कारण मग आता हे आमचे मशरूम घेतले तर त्यांची पावडर पण त्यांची पावडर कोण खाणार असं पण होतं. असं आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांना एकमेकांशी असे बांधले गेलेले आहेत. प्रत्येकाचे धंदे आपापल्याला बांधले गेलेत. म्हणजे बाबा तुमच्याकडनं मला जर काय फायदा होता असेल तर मी तुमची मार्केटिंग करेन, थोडक्यात असं झालं ते. हो. तुम्ही माझ्याकडे पेशंट पाठवला तर मी तुमची मार्केटिंग करणार. नाही आता डॉक्टरी पेशामध्ये तर तसंच आहे ना. अगदी तुमचं पेशंट नेण्यापासून ते सगळं ऑलमोस्ट आपला व्हिडिओ पाहणारे सगळे जागरूक व्यक्ती असतील, जागरूक भारतीय असतील, ज्यांना या गोष्टीबद्दलची सगळी माहिती आहे. आणि आपणहून नवीन काहीतरी माहिती देणं चुकीचं राहील. थोडक्यात काय तर उद्या जाऊन आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती कुठला तरी आघात नको व्हायला म्हणजे झालं. सो मॅडम धन्यवाद तुम्ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. सो मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.